हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णोदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मालाकमण्डलधर पद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे तमात्रिव वन्दे तमात्रिवरदं षड्भुजयुक्तम् अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचे चरणी विनवितसे कर जोडोनी भक्तिभावे करोनिया जय जयाजी सिद्धमुनी तुझी तारक फवारणी तुझी होशी ब्रह्मज्ञानी अविद्या तिमिर भास्कर माया मोहरजनीत होतो आपण निद्रिस्त कृपा सागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। काल आपण असं बघितलं माहूरगडचा दत्त नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सावित्री तिच्या पतीला सर्व आजारातून मुक्त करून स्वामी महाराजांनी त्याला जीवदान दिलेला। पुन्हा ती स्वामींकडे आली, स्वामींना म्हणाली स्वामी मला तुम्ही अनुग्रह करा। त्यावेळेला स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, असा एक भाग बोलला जातो म्हणून मी हा स्पष्ट करतोय। काल काय झालं, आपला पहिला कार्यक्रम नंतर दुसरं फार वेळ जाऊ नये, आपला सुद्धा ताण येऊ नये म्हणून मी तिथेच भाग तो थांबवला तसा एक प्रकारे।
म्हणून अंतर पडले असं होऊ नये म्हणून तो थोडासा धावता आढावा फक्त घेतो. मग स्वामी महाराजांनी त्यासाठी तिला सांगितलं आणि त्याचं कारणही आपल्याला सांगितलं. भौतिक आणि अॅनाटॉमीच्या भूमिकेत त्यांनी सांगितलं, बाई असा स्त्रियांना स्वतंत्रपणे अनुग्रह करता येत नाही. स्त्रियांनी सर्वसाधारणपणे या सगळ्या वैदिक कर्मामध्ये सहभाग घेऊन त्यांना सहाय्य करायचं असतं. हे जर केलं नाही तर दोषास पात्र आहे. का हे जर घरामध्ये पुरुषांनी ते कर्म केलं तर त्याचं निम्म पुण्यात्मक कर्म हे सगळं त्या स्त्रीला मिळत असतं. केलं नाही तर दोघंही त्या ठिकाणी दोषाला पात्र ठरण्याची शक्यता होते. एक भाग. शारीरिक भाग मी काल उतरत्या दृष्टीने बोललेलो आहे की जेव्हा आमच्याकडे निसर्गातच, कारण मानस संकल्प सृष्टी होती, परंतु इंद्राचं पाप जेव्हा घेतलं गेलं स्त्रीने तेव्हा ते रजोगुण सुरू झाला आणि म्हणून रजोगुण आल्यामुळे स्त्रियांचं शारीरिक बळ हे त्या ठिकाणी अशा कर्मांसाठी उपयुक्त ठरत नाही. त्यांना शरीराला विश्रांती लागते, एक भाग. आणि म्हणून काही ठिकाणी आजही अनेक वैदिक किंवा आयुर्वेदाचे जे असतात तिथे काम करणाऱ्या महिलांना त्या काळात हक्काची रजा दिली जाते, अडवत नाही. त्याला स्पर्श सुद्धा असू नये, कारण त्याचा दोष हा औषधावरही परिणाम करत असतो. म्हणून एक त्यांनी सांगितलं, आपल्या प्राचीन ऋषींनी आपल्या दिव्य अभ्यासातनं, चिंतनातनं व्रतवैकल्य नावाने एक विचार मांडलेले आहे. व्रतवैकल्य जे आहे ती महिलांसाठी आहे प्राधान्याने. त्यांना वेदोक्त कर्माचं फळ ते केलं तर मिळणार आहे पूर्णपणे, पण ते त्याच्यासाठीही आहे. परंतु त्यामध्ये दोन भाग आहेत, वेदोक्त कर्म आणि पौराणिक कर्म. व्रत, वेदोक्त व्रत, पौराणिक व्रत. वेदोक्त व्रतामध्ये एकच उदाहरण फक्त देतो, सगळा विस्तार करत नाही. अनंताचं व्रत हे वेदोक्त कर्मातलं येतं. बाकी सगळी व्रत जी आहेत बहुतांशी ती सगळी पौराणिक आहेत. आता काल जसं गणपतीचं सांगितलं तसं आमच्याकडे किती वेडेपणा आहे हा सांगतो. वट सावित्रीचं पूजा. आम्ही वडाची पूजा निसर्गाच्या भूमिकेत करायचे. एकदा कुठे पुराणातनं ती संकल्पना आली, लोकांनी, समाजाने उचलले. वास्तविक ते सवितृ व्रत आहे. सवितृ व्रत आहे म्हणजे सूर्याचं व्रत आहे. ते सवितृचा अपभ्रंश करून त्याला सावित्रीचं व्रत केलं आणि त्याला पुराणाशी लोकांनी जोडलं की रूढी परंपरांनी घोळ घातलेला सण. त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा याच्यातली ज्येष्ठातली ही ती सवितृ व्रताची आहे आणि ते महिलांनी करायचं. तुम्ही म्हणाले करतात का असलं कोणी? आमच्या घरातच म्हणजे मिसेसच्या सौभाग्यवतींच्या माहेरी त्यांच्या काकूंनीच केलेलं आहे आणि 12 वर्ष केलं आणि 13व्या वर्षी बरोबर अहेवपणेच पौर्णिमेचं व्रत केलं आणि संध्याकाळीच त्यांनी आपलं देवदर्शन झालं. हे आहे सगळं.
म्हणजे सांगण्याचा उद्देश की ही व्रत केली जातात, करत नाहीत असं नाही, पण आपली श्रद्धा आणि निष्ठा असायला पाहिजे. काय उपयोग आहे, कशासाठी करायचं असलं नाही, त्याच्याशी भावनाशी खेळ खेळू नका. नाही वाटलं ना थांबा, पण त्याला प्रत्युत्तर निर्माण करून का तोही दोष येतोय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक जण आमचे सोनार होते. मी तिथे जायचो. माझ्या मित्राचे आजी आजोबांपासून लोक तिथे जायचे. एकदा माझ्या मित्राचे आजोबा खूप आजारी पडले आणि हे सगळं पालन करणाऱ्या त्या वयस्कर, अत्यंत श्रद्धा. आजोबांची तब्येत झाली जास्त, ते दवाखान्यात आणि तिथेच त्या असताना मंगळसूत्र वाढलं. पूर्वीसारखी ही गाठवलेली नव्हती. सूत्र म्हणजे दोऱ्यातच असायचं, वाखाचा दोर असं त्याला म्हणत असत, तर का माहिती म्हणून सांगतो. आणि ते वाढलं. तिथे तिने एकाला बसवलं आजोबांपाशी आणि त्या तशाच्या तशा रिक्षा केली का टांगा त्यावेळेच्या पद्धतीने आणि त्या सोनाराकडे गेल्या. असं कर सोनबा, आत्ता सगळी कामं थांबव, ते मला दे. त्यांना माहिती होतं आजोबा दवाखान्यात. त्यांनी सांगितलं तुम्हाला आधी बांधून देते. अहो म्हणाले आजी, आता ते तू मला काही सांगू नको, मला आत्ता ते सूत्र बांधून दे. आणि दिलं. गंमत बघा, ते दिलं. आणि जाणकार किती असतात, त्यांची सोनाराचे बायकोला सगळी ज्ञान होतं, माहिती होतं. लगेच त्या आत गेल्या, तयार केलं. आजी बसा बरं का. हळद कुंकादी वाट्या भरल्या आणि त्यांच्या हातात दिलं. आता आजी गळ्यात घाला. पद्धत काय होती संस्काराची. आणि त्यातनं आजोबा घरी आले आणि 10 वर्षांनी दसऱ्याच्या दिवशी आजी आधी गेली. श्रद्धा. आज आम्हाला कोणाला किंमत राहिली नाही. ही अवस्था आहे. ह्या श्रद्धा होत्या, जतन करणारी माणसं होती. केव्हाही काढायचं, केव्हा तरी घालायचं, घातलं तर घातलं, नाही तर नाही, असलं नव्हतं. असो, तर त्या सिमिंतीने सौदामिनीला त्यांनी सांगितलं, त्या स्त्रीला सावित्रीला, बाई असं करून सोमवाराचं व्रत कर. मग सोमवाराच्या व्रताचं महत्त्व सांगायचं म्हणून त्यांनी एक पूर्वीची सौदामिनी नावाच्या एका राजकन्येची गोष्ट सांगितली. त्यांनी आपलं राजज्योतिषी बघायचं, तेव्हा त्याच्या ह्याच्यात आलं 14व्या वर्षी तिला वैधव्य. आता प्रश्न, मग विवाह करायचा का करायचा नाही कळलाय. मग त्यांनी सांगितलं की मग सगळ्यांनी अगस्त्य ऋषींची जी भार्या लोपामुद्रा आहे तिच्याकडे जा आणि चौकशी करा. ती म्हणाली आहे हे खरं आहे, पण विवाह थांबवायचा नाही. पण ऐकणारी मंडळी होती. तू एक काम कर, कोणत्याही स्थितीत सोमवाराचं व्रत करते, अंतरायचं नाही कशाही स्थितीत. तिने ते व्रत चालू केलं. चित्रांगद नावाच्या राजकुमाराबरोबर तिचा विवाह झाला. काही महिन्यांनी तो सासूरवाडी आला. तिथे नदीमध्ये पोहायला गेले. तिथे बघायला लागले तो त्यामध्ये वाहून गेला. आता हिचं करायचं काय. तिने हट्ट केला, नाही मला सहगमनच करायचंय. सगळ्यांनी सांगितलं समजून. शेवटी एका ऋषींनी स्पष्ट सांगितलं की तुला तसं करता येणार नाही. ऐकलं तिने, पण सोमवाराचं व्रत चालू ठेवलं. हा इकडे चित्रांगद राजा हा वाहत नदीतनं जात वरून लोकाला नागकन्यांनी नेलेला आहे.
तक्षकाने विचारलं, बाबा तू कोण आहेस, कोणाचा उपासक आहे? त्यांनी सगळं सांगितलं, असा असा विवाह झालाय, आम्ही सगळेच जण शिवाचे उपासक आहोत. त्याला आनंद वाटला. जे नागलोक आहेत ते सगळे शिव उपासक आहेत. आणि भगवताच्या वेळेला सांगितलंय, ही जे नाग आहे तो एक प्रकारचा समाज आहे. नवनाग म्हणजे कोण आहे? तक्षक, धृतराष्ट्र, वासुकी, हे सगळे नागराजे. आणि आज त्यांनी राज्य केलेलं आहे. हे तक्षशिला म्हणतात, ते तक्षक राजाच आहे. म्हणजे हे सगळं होतं इतक्या स्वरूपाचे ते. मग त्यांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे बाबा, तुला काही मी करत नाही, तू राहा आमच्या बरोबर, आम्हाला असं वाटतं. नाही म्हणाला, असं असं झालं असेल, माझा आत्ताच विवाह झालाय. मग काही दिवसांनी त्याला ठेवून घेतलं. तो अस्वस्थ होता, पण आता त्याच्या हातात सापडल्यावर काही करता येईना. मग काही दिवसांनी त्याला सांगितलं, ठीक आहे. मग तक्षक राजाने आपल्या एका मुलाला त्याच्याकडे पाठवलं. तेव्हा काळ काही बराच निघून गेला होता. ती नदीवर स्नानाला आपल्या लोकांबरोबर आली होती शिवपूजनासाठी. आणि तेवढ्यामध्ये तिला अस्पष्ट आकृती घोड्यावरनं येताना आपल्या पतीची आणि कोणीतरी आहे त्याची दिसली. आणि तिला चरळ झालं, अरे मी काय आज बघते असं. मग त्या ज्या राजकुमारांनी, नागराजकुमारांनी सांगितलं तिच्या कानात, तुझा पती जिवंत आहे, तो तुझ्याकडे 2 दिवसांनी येईल. कारण धक्का बसू नये, ही मानसिकता आहे, लक्षात घ्या. उगीच चौगीच कुठल्या गोष्टी नाही आहेत. मी त्याच्याकडे बघताना या भूमिकेने बघतोय, मानसिकता आहे. एकदम आलं काही व्हायला लागलं तर तिची अवस्था काय नाही, म्हणून तिची तयारी व्हावी. म्हणून साहेब तू बोलू नको, आम्ही आहे त्याच्या पतीला तुझ्या परत आणणार आहे. त्याप्रमाणे आणलं. पण तोपर्यंत त्यांचं राज्य सगळं गेलं होतं, शत्रूंनी घेतलं होतं, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यांनी त्यांनाही निरोप दिला, त्यांना ताबडतोब सोडायचं, त्यांचं राज्य त्यांना द्यायचं, तर आम्ही युद्धाला इथे येऊ. मग त्यांनी त्यांना सोडून दिलं, राज्य सगळं मिळालं आणि याप्रमाणे सगळं झालं म्हणाले. मग हे सगळं कशाने? तर त्याचं त्यांनी सांगितलं, शिवव्रत आणि ती सदैव रुद्राक्ष धारण करायची. मग त्यांनी पुढे हे रुद्राक्षाचं महत्त्व काय म्हणून त्यांनी गोष्ट सांगितली सिद्धांनी. ह्या सगळ्या पौराणिक गोष्टी आहेत, पण त्यातलं तत्व घ्यायचे आपल्याला. मग त्यांनी सांगितलं, पूर्व काळामध्ये महानंदा नावाची एक वेश्या होती, शिवपूजक आहे, शिवभक्त आहे. तिने एकदा शिव तिची परीक्षा घ्यायला तिच्याकडे गेले. एक लिंग घेऊन बरोबर गेले आपल्या पूजनातलं, आणि सौदागर म्हणून गेले, व्यापारी म्हणून गेले. आणि त्यांनी तिथे तिने सांगितलं की मीही शिवपूजक आहे, माझ्याशी एक करा, 3 दिवस तरी मला याची पूजा करता येते. पण त्यांनी सांगितलं, तुला रक्षण करता येणार आहे का बाई? त्याला काही धक्का लागला तर मी मात्र अग्निप्रवेश करणार. ती म्हणाली, मी नीटपणे बघते. म्हणून तिने आपल्या रंगशाळेमध्ये ते शिवलिंग ठेवलं, त्याचं पूजन केलं, त्यांनीही पूजन केलं. 1-2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी त्याला शिवांनी म्हणजे सौदागरांना आपल्या ह्यानी अग्नी प्रज्वलित केला. त्यात सगळं दग्ध झालेलं आहे. पण तिच्याकडे एक माकड होतं, एक कोंबडा होता. ती शिवपूजक असल्यामुळे सर्वांच्या ठिकाणी ती रुद्राक्ष बांधत असे. त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष होता, पण तो ते त्या ठिकाणी भस्म झाले सगळे. रुद्राक्षाचं महात्म्य त्यांना सांगायचं होतं, कारण त्यांनी त्या सतीला, त्या तपस्वींनी त्याच्या गळ्यात कानात रुद्राक्ष घाल सांगितलं होतं. म्हणून आपण काय काय करायचं असतं, आपल्याला जाणतंपणा असो नसो, निदान आपल्याला माहिती आहे ते करायला हरकत काहीच नाही. कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, रुद्राक्ष आणि तुळशीची माळ हे अखंड गळ्यामध्ये ठेवावे, किंवा त्या क्षणाला तरी घालावी.
न्यायच्या वेळेला घालावी. त्याचा परिणाम हा पुढे होतो. तो काय तो आता सांगतो. आणि मग काय झालं, त्याने झालं तसं तो गेला. मग तिला त्यांनी ती आता म्हणाली मी सतीच आहे, मी 3 दिवसाचं व्रत केलेलं आहे, तेव्हा मी काय याच्यात थांबणार नाही. गावातल्या लोकांनी अडवलं. ती नाही म्हणाली, कारण या सौदागरांनी अग्नी प्रज्वलित स्वतःही त्याच्यामध्ये गेला. आणि आजूबाजूला सगळं होतं नव्हतं ते सगळं दान केलं. दान केल्यावरती ती त्या ठिकाणी सती जायला निघाली. अग्नीत उडी घेतल्याबरोबर शिवजी प्रगट झाले. तिला झेललं, बाहेर काढलं. तिला आनंद वाटला. शिव प्रगट दर्शन होत आहे. शिव म्हणाले, तुझ्या तपस्येवरती, तुझ्या ह्याच्यावर मी प्रसन्न आहे, चल तुला शिवलोकाला घेऊन जातो. ती म्हणते मी येणार नाही तशी, माझ्या सगळ्या गावाला घेऊन चला. सत्कर्म योगे वय घालवावे. अर्थ काय हा समजावं म्हणून सांगतोय. मी एकटी येणार नाही, सगळ्यांना घे. आजच विषय झाला, आले होते बरं का जुने ग्रस्त, तुम्हाला मुद्दामून सांगतोय. तर त्यांनी एक आठवणी सांगितल्या यांच्याच घरातल्या, की ज्या वेळेला गांधीवधाच्या वेळेला हे झालं सगळं, हे सदाशिव पेठेत राहणारे, त्यांचे सासरे का आजच सासरे ना, महापौर होते ते सासरे, हां, त्यांनी त्यावेळेला सगळ्या लोकांना धाक दिला होता की एका ब्राह्मणाचं घर जाळलं तर याद राखा. तसं आश्रमावर अति आले होते, ते त्यांची सेना घेऊन उभे राहिले, नाही हात लावायचा इथे कुठे. मग सोगो बर्व्यांमुळे वाचला. हा संस्कार असतो, कुठल्या ह्याचं नाही आहे. तसं त्या स्त्रीचं झालं, तिला झालं. मग कोण आलं नाही मला माहिती नाही, त्याच्यात लिहिलेलं नाही, पण त्या सगळ्यांना त्यांनी हे सत्कर्म म्हणून पूर्ण आपलं वाचलंय. आपल्याला या 2 लोकांचे फार मोठे आभार मानले पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे, नव्हे त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. एक सोगो बर्वे आणि दुसरे शेडगे. कोणालाही हात लावून दिला नाही, हे वैशिष्ट्य आहे. आणि आता नावच सांगतो, बाबूराव सणस तर तिकडनं माणसं घेऊन धावलेले होते, त्यांना अडवलं SP पाशी, कारण पुढची सगळे इस्टेट ह्या शेडग्यांच्या होत्या. रोखलंय. हे सत्कर्म आहे, त्याचं फळ ह्या लोकांना मिळत असतं सत्कर्माचं, आणि म्हणून सत्कर्म महत्वाचं आहे. आता मग त्यांनी सांगितलं रुद्राक्षाचं महत्व. ते जे तिथे काश्मीर देशाचा राजा होता, त्यांना राजाला आणि प्रधानाला 2 मुलगे झाले. त्याला एक मुलगा, ह्याला एक मुलगा, पण दोघं लहानपणापासून विरक्त. आता करायचं काय यांचं? राजाला प्रश्न. 1200 ऋषी एकदा त्याच्याकडे आले. त्यांनी बघितलं, सांगितलं, बाबा असं काही नाहीये, ही मुलं मुळामध्येच उपासक आहेत. हे गेल्या जन्मी त्या सौदामिनीकडे एक कोंबडा होता, एक माकड होता. त्याच्यामुळे एक जण राजाचा मुलगा झालाय, एक जण प्रधानाचा मुलगा झालाय. दोघांच्यात सख्य खूप आहे. मग राजा म्हणाला, इतकं माहिती आहे तर त्यांचं आयुष्य सांगा. त्यांनी सांगितलं, बाबा नाही, यांचं आयुष्य अत्यंत कमी आहे, 7 दिवसात त्यांना मृत्यू आहे. मग त्याला दुःख वाटलं. आता काय करायचं, आला प्रश्न. गोंधळ व्हायला लागला. पराशर म्हणाले, काळजी करून. मग म्हणाला, हा उपाय तरी सांगायला. एक लक्षात ठेवा, अशा काळामध्ये जरी कळलं, आपण उदाहरण सांगतो, मृत्युंजय मंत्र म्हटला, आणि दुसरीकडे हे स्वतः आपण इथे पाहिलेलं आहे एकाचं, पण आता तो मी विषय सांगत नाही. व्यक्ती त्यांनी केलं काय माहितीये का, त्यांनी आणि योगायोगाचा मी सांगतोय, तो मंत्र म्हणूच नका,
आता काही दिवस तरी तेवढेच आवश्यक आहे तेवढे राहू देत, पुढे करा काय. आणि गुरुजींनी तेवढाच मंत्र म्हटला आणि मलाच फोन, तुम्ही या तिथे. मला हे माहिती नाही असं करतायत पुन्हा. गेल्यावर बघितलं तेच. म्हटलं तेवढ्यात त्यांचं इंटरव्हेल झालं, मधली वेळ गुरुजींची. त्यांना मी विचारलं, तुम्हाला माहिती नाही हा मंत्र कधी म्हणायचा आहे? ठीक आहे, आत्ता तब्येत जास्त आहे म्हणून म्हणताय, पण हाच म्हणायचा का दुसरा म्हणायचा आहे? परंपरेने आम्ही हाच म्हणतो. मग आता काय केलं? काही नाही, तीर्थ घेतलं, दवाखान्यात पाठवलं. तेवढ्यात मला कानावरती आवाज आला, गुरुदेव मी निघतोय. म्हटलं काय झालंय बघा. त्यांना सांगायला गेलो, ह्याच्यात फोन करा दवाखान्यात, काय झालं त्यांचं. तोच वरून सून दुसरी नाचून त्यांची धावत आली, दवाखान्यात निरोपाला गेले. मग आता प्रश्न असा पडतो, ते केलेलं वाया गेलं का? वाया जात नसतं. त्या कर्माचं फळ हे पुढल्या जन्माला मिळत असतं. वाया जात नाही, पण फळ पुढे, पण ते काय मिळेल आज काहीच सांगता येत नाही. म्हणून असे कर्म करताना हा अग्नी आहे, हे लक्षात ठेवा. कर्म हे सुद्धा अग्निस्वरूप आहे. म्हणून तो यज्ञ संकल्पना लिहिलेली आहे. काय येतो तो कसा त्या ठिकाणी त्रासदायक होतो मग कळत नाही आपल्याला, पण त्याच्यात सूक्ष्मता आहे. म्हणून याचा विचार करायचा आहे. मग ठीक आहे, म्हणून त्यांनी रुद्राक्षाचं महत्व सांगितलं. पंचमुख, षडमुख, अष्टमुख, चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक. एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष. आता त्याच्यात अनेक प्रकार निघाले, ते सुद्धा काही खरं मिळत आहे का? काय सगळं, पण खात्रीने त्याचा विचार करायचा. मग त्यांनी त्याचं सांगितलं, पराशरांनी घाबरू नका, तुम्ही सरळ रुद्राचे पाठ करा. आणि म्हणून मी काल एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आठवत असेल तर, विसरला नसाल तर पुन्हा आठवण करून देतो. वाढदिवसाला करायचं झालं तर आपल्या घरातल्या देवतेला रुद्राभिषेक करा. ही प्रथा बंदच करा. आम्ही पाश्चात्य स्वीकारलेलं आहे, कौतुकाने नाही करायचं. कोणाचंही असो, अगदी लहान नातवान पतवंडापासूनचा अगदी आपल्या वृद्धांपर्यंत, थोरांपर्यंत, ते आयुष्यवर्धक आहे. हे नाहीये, बाकी नाहीये काय. आणि म्हणून तो त्यांनी केला. आणि मग 7व्या दिवशी निचेष्टित मुलं पडली. हळीचा तो परिणाम झाला. पण ऋषी मंडळी तपस्वी होते, त्यात ते पालन करणारे होते. त्यांनी ते रुद्राचं तीर्थ त्यांच्या मुखात घातलं, अंगावर शिंपडलं, ती मुलं जिवंत झाली. त्या मुलांनी बघितलं, यमदूत आलेले, शिवदूतांनी सांगितलं, अध्याय झालेले, त्यांना आयुष्यवर्धन झालंय, तुम्ही न्यायचं नाही. ते का असेल तर गेल्या जन्मी ते माकड आणि कोंबडा होते. त्यांचं जेवढं उर्वरित आयुष्य होतं ना, तेवढंच आयुष्य ते तिथे जगले. पण पुढलं आयुष्य जगले ते रुद्राच्या अध्यायाचं केलेलं फलोन्मुखता. कार्यकारण परंपरा आहे, त्याला उगीच उगीच केलेलं नाही. अशा प्रकाराने रुद्राक्षाचं महत्व सांगितलं. यासाठी बाई तुला करायचं झालं तर व्रत तू सगळी कर, अशा प्रकारची कर. अशा प्रकाराने कालच्या दिवसाचा विषय होता. आज गीता जयंती आहे. भगवान गोपाल कृष्णांना प्रथम वंदन करू, गीता देवी ग्रंथास वंदन करू. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेचा थोडासा अंश जरी आपण वाचला, मनन केलं, तरी एक गंगा जलाचा बिंदू प्राशन केल्यासारखा आहे. गीतेच्या भगवद्गीतेत सूक्ष्मता आणि व्यापकता दोन्ही आहे. आणि म्हणूनच माऊली म्हणतात
ये ब्रह्मरसाचे पारणे निमित्त केले नारायण. हे सगळ्यांसाठी निमित्त गेलेलं आहे. सर्व उपनिषदो गावो, सर्व उपनिषदांचं सार त्यात आहे, हे आमचे ऋषी सांगतात. आणि त्यामुळे गीतेचं जे स्वरूप आहे त्याचं आचरणासाठी सांगितलेलं आहे. कोर्टामध्ये दाखवून गीता ग्रंथ ठेवून देवा शपथ खरं बोलेन खोटं बोलणार नाही, प्रत्यक्षात मात्र दोन्ही लोक खोटच बोलत असतात. ही आमची दुर्दैवी स्थिती. पण गंमत सांगतोय मी, माझा PhDचा विषय झाल्यापासून सर तुम्हाला वाटेल इतका मी पत्रव्यवहार केला, अगदी सगळ्यांकडे, अगदी मोदींपर्यंत, सगळे राष्ट्रपती आतापर्यंत झाले, एकानेही त्याचा विचार केला नाही. का नाही तर भगवंताच्या मनात नसेल असं म्हणतो की तुम्ही भगवद्गीताने सगळे धर्मग्रंथ आधी कोर्टातनं बाहेर काढा. आमचाच ग्रंथ नाही, कुठलाच ग्रंथावर ते हात ठेवून बोलायचं कारण नाही. तुम्ही शपथपत्र घेता ना affidavit, चला ना त्याच्यावरती, मग खरं खोटं तुमचं तुम्हाला. ग्रंथांना का दोष देता? लहानपणापासून आमच्या घरात थोडं कोर्टाचं वातावरण होतं वडिलांमुळे, आणि मला लहानपणापासून ते शब्द कानावर गेला, मला राग यायचा, खरंच राग यायचा, वाईट वाटायचं. आणि तेव्हा मी ठरवलं होतं यासाठीच मी करायचं झालं तर शेवटपर्यंत अभ्यास करेन, की आपण गीता ग्रंथ हा कोर्टातनं बाहेर काढायचा. 75 झाली तरी त्याला यश नाही, देवाजीची इच्छा. हे व्हायला पाहिजे. आचरणाचा ग्रंथ आहे भगवद्गीता, ॲज अ वे ऑफ लाईफ आहे. हे उगीच नाही आहे, ही परंपरा सांगितली, ही शिस्त आहे, ही आमची परंपरा आहे. आणि ती एका मानवासाठी आहे, कुठल्याही धर्मासाठी नाही. ज्या कोणाला हे शिकायचं आहे, हे जीवन जगायचं आहे, म्हणून 3 ठिकाणी देवानी मानवा हा काढलेला आहे ना शब्द गीतेमध्ये. मानवासाठी हे मी सांगतोय तुम्हाला, हे भगवंतच सांगतायत. हिंदूसाठी नाही, मुस्लिमसाठी नाही, ख्रिश्चनसाठी नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही. हा आमची जीवन पद्धती काय आहे, ऋण काय आहे, समाज ऋण काय आहे, शिक्षण काय आहे, समत्व काय, समत्व बंधुत्व काय आहे, आम्ही एकता काय आहे, आम्ही एकता आमची होतीये, एकात्मता होत नाही. किती म्हणा तुम्ही तर आमचं संविधान आहे, दाखवा मला तुम्ही कुठे एकात्मता झाली आहे. ती झाली आहे कशी? वाळूचा ढीग व्हावा, तो पाण्याने आपण करावा आणि नंतर कोलमडून पडावा. तशी आमची एकात्मता सध्याची संविधानाची. आम्ही एकता झाली, एकत्र आलो. एकात्म नाही होऊ शकत आहे अजूनही. हे दुर्दैव आहे फार मोठं. गीतेने आणल्यात आहे. कर्मयोगच कौशल्यम संदेश दिलेला आहे. योगच समत्व उच्चते, समत्व ते हे आहे, सगळ्यांना सारखं आहे, आमच्या गीतेचा संदेश आहे. आणि म्हणूनच गीतेतील प्रत्येक विचारावर सद्भावनेने मनन चिंतन करायला पाहिजे, सद्विचारांची जोपासना करायला पाहिजे. निर्विकल्पतेचा एक धर्म आहे आणि त्यामुळे पूर्वसंचितातील कर्म हे झालं, त्याचं फळ चालू असतं, नवीन निर्माण होणार नाही, याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ वारंवार सांगतात, सावधान, साक्षेप आणि दक्ष. दक्ष म्हणजे पुन्हा RSS का म्हणाल? नाही, तो दक्षण विश्राम नाही. हा दक्ष म्हणजे सर्व गोष्टींमध्ये आम्ही दक्ष पाहिजे, सावधानच पाहिजे, आम्हाला आलं पाहिजे. नैपुण्य अगदी हे नको, पण माहिती पाहिजे आहे.
त्याला दक्ष म्हणतायत समर्थ. आणि यासाठी वर्तमान जीवानी करावयाचा गीतेचा संदेश सांगायचा, समजून घ्यायचा. म्हणून भगवान गोपाल कृष्णांना आपण प्रथम वंदन करूया. याप्रमाणे त्यांनी आता स्त्रियांचा आचार सांगितला. स्त्रीबद्दल आदर आहे, श्रद्धा आहे. रूढींनी त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. शास्त्र आणि रूढी यांच्या प्रभावाने अनेक वाईट परंपरा तयार झाल्या, समाजात रुजल्या. देश काल परिस्थितीचा समन्वय साधून लोकांनी त्याचा विपर्यास केलेला आहे. तेव्हा आर्य संस्कृती धर्म, वैदिक धर्म श्रेष्ठ आहे. जीवाचं कल्याण साधून चारीही पुरुषार्थ साधता येतात, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आमच्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव हे सांगून पुरुषांचा आचारही त्यांनी सांगितला. असं वाटायला नको हे फक्त आचार हा स्त्रीला बंधनकारक टाकण्यासाठी आहे का? नाही. तर सगळ्यामध्ये जर पाहिलं, समाजामध्ये धर्मदृष्टीतला आचारविधी हा जास्तीत जास्त बंधनात टाकणारा आहे, तो म्हणजे ब्राह्मणाला. आता कोणी तो पाळतच नाही, त्याचा परिणाम हा आज आपल्या समाजावरचे दुष्परिणाम दिसतात. याला जबाबदार केवळ आणि केवळ ब्राह्मणच आहे. मी ब्राह्मण असून सांगतोय, म्हणजे फुशारकी म्हणून नाही. हे चांगलं नाही, त्याचा परिणाम हा असा झालेला. म्हणून आचार धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी सिद्ध नामधारकाला हे सगळं सांगतायत. गाणगापुरामध्ये हा अध्याय अत्यंत जसा परवाचा वेदाचा सांगितला तसाही हा 542व्या सर्वाधिक मोठा आहे आणि कंटाळवाणा आहे. आणि सगळं कालबाह्य झालेलं आहे अशी आपली एक समजूत आहे. बरोबरही आहे, मी वस्तुस्थितीला टाळणारा नाही आहे, परंतु त्याची तत्व स्वीकारायला काहीही हरकत नाही, हे मात्र तितकंच सत्य आहे. आता पूर्वी आम्ही चालतच जात होतो आणि आज आम्ही चालतच जाऊ, हा आग्रह कुठला उपयोगाचा येणार आहे? नाही चालणार. आता तसं काळ गतिमान झालेला आहे, प्रत्येकाचं जीवन गतिमान झालेलं आहे. तिथे हा बदल होणं अपेक्षितच आहे. तुम्ही काळाबरोबर गेला नाही तर तुम्ही तेवढंच मागे पडणार आहात. म्हणून आज आम्ही आमचं सगळं परिवर्तन करायचंय हा अर्थ नाहीये. बदल झाले. काय झाले? डोक्यावरचे पदर खांद्यावर आले, खांद्यावरचा एका खांद्यावर आला, तोही गेला. आता त्या काय म्हणतात ते आली फडकी गुंडाळीची, आता तेही गेलं. मला एका शिंप्याने सांगितलं बरं का, मला माहित नाही, मी काही बघायला गेलो नाही आणि माझ्याकडे काही तो विषय आला नाही सुदैवाने वाटायला, की सध्या म्हणाले गर्दी कोणाची माहितीये कसं? म्हटलं काय झालं बाबा तुझ्याकडे आता गर्दीचं मला सांगतोय? काही नाही म्हणाला. आता इतका बदल झालेला आहे की तरुण मुली जर आल्या तर त्या पॅन्ट शर्टकडे जातात आणि जास्तीत जास्त तो काय ड्रेस कसला म्हणायचं तो म्हणे करायला सगळ्या वृद्ध महिला येतात. आता ह्याला काय करणार म्हटलं मी. नाही म्हणाला, मी परिवर्तन दाखवतोय तुम्हाला. चांगली गोष्ट आहे, दिलीस ज्ञानात भर घातलीस, माझं बरं झालं. हे अशी परिस्थिती चाललेली आहे. आता त्यात आम्ही कसं समरस व्हायचं काहीच नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा विचार आहे. म्हणून या ठिकाणी हा बघायचा आहे. याच्यामधला एक विचाराचा भाग पाहिला तर असं आहे, ज्ञानाचा 4 मार्ग आहे, भाग आहेत आणि 96 मार्ग कर्माचे आहेत. ज्ञानाचे 4च भाग आहेत आणि बाकी सगळा कर्माचा विचार आहे. गाणगापुरात कर्मनिष्ठ तो ब्राह्मण होता एक. कर्मनिष्ठ म्हणतो, कर्मठ हा अपभ्रंश आहे. कर्माबद्दल ज्याची निष्ठा आहे तो कर्मनिष्ठ असतो. आम्ही त्याला कर्मठ म्हणतो. हा अपभ्रंश आहे बरं का शब्द.
म्हणून नाही असं कधी. आणि म्हणून कर्मनिष्ठ त्याची आयाचित वृत्ती आहे. त्याला नक्की माहिती आहे दाता एक म्हणून वासुदैव जगत सर्व, हे त्यावर तो ठाम आहे, त्याला नक्की माहिती आहे. वृत्तीमध्ये तो राहायचा, या वृत्तीमध्ये निष्ठा हवी असावी लागते. माणसं एकमेकांना उपकाराच्या भावनेनी सध्या वागवत असतात, घरात आणि बाहेर. त्यांनी कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे. उपकाराची भावना झालेली निर्माण, आणि म्हणून भावभक्तीच्या उर्मीतून प्रेमाने वर्षाव करता येतो. यासाठी मनुष्याने त्या ठिकाणी विचार करायचा आहे. एक ब्राह्मण सदाचारी आहे, परान्न वगैरे घेत नसे. आता असा शब्द आला की त्याच्यावर एक जण मला म्हणाले, तुमचं कसलं परान्न? म्हणाले, तुम्ही काय पालन करताय? आम्ही करतो ते परान्न. म्हणजे काय म्हटलं? आम्ही नाही का बाहेर खातो पितो, म्हणजे आम्हाला परान्न आम्ही घेतो, तुम्ही घेतच नाही काही, तुम्ही मूर्ख आहात. आता या परान्नाची व्याख्या अशी केली आहे बरं का, आम्ही सगळ्यांकडे सगळं काही घेतो, खातो पितो, तो आम्ही म्हणजे आम्ही परान्न पालन करणारे आहोत. कुठे बुद्धी चालेल, नेम नाही, अवघड येते. असो, तेव्हा त्यांनी येत असत. आता काय झालंय, स्वामी तिथे असल्यामुळे, कीर्ती खूप झाल्यामुळे अनेक मंडळी गाणगापूरला आहेत. सहस्रभोजन वगैरे सगळं करायचं, लोकांना जेवण समाराधना व्हायच्या, सगळे लोक तिथे प्रसादाला बसायचे, अखंड चालूच झालं. आता हा मात्र कुठे जायचा नाही. आता घरात दारिद्र्य, कोरांना भिक्षेवरती चाललेलं, मग इतकी जेवण चालले तर जेवायला का हा जात नाही, हा जात नाही, म्हणून तिला जाता येत नाही. कारण लोक म्हणायचे आम्हाला दाम्पत्य भोजन करायचंय, पतीला घेऊन या. पती काही जायचा नाही, तिला काही मिळायचं नाही. एकदा असं झालं, एक धनिक मनुष्य आला, त्यांनी सहस्र भोजनाचा नियम केला व हे ठरवलं, आणि निरनिराळ्या लोकांना रोजचं बोलवायचा, एका वेळेला काही विना. मग तिथे त्यांनी वस्त्रदान करावं, हे करावं, काही अर्थ करावं, भोजन मिष्टान्न करावं, हे सगळं करायचं. आणि तर हिला जाता यायचं नाही, ही म्हणायची मला वस्त्र नेण्याचा निदान दानात मिळते ते तरी मिळू देत, व्यावहारिक पाहिजे. काही चूक आहे असं मी म्हणत नाही, पण आहे. तो म्हणतो मी येणार नाही. शेवटी ती कंटाळी आहे. आज त्या माणसाने तिला तिथनं मंडपातनं पतीला घेऊन ये म्हणून यायला सांगितलं. हा येईना, ही उठली आणि गुरु महाराजांकडे गेली. कसलं सांगितलं माझ्या पतीला असलं की ते खायला अन्न नाही, अंगाला शरीराला धड वस्त्र नाही, आज ते दान देतात ते तरी मिळते, तुम्ही त्यांना जायला का नाही सांगत? आता आलं का प्रश्न? गुरूंच्याच कडे संकट पुन्हा. गुरु म्हणा ठीक आहे, तुझी इच्छा आहे का? ठीक, जायचंय ना तुला, जा. मी कशी जाऊ? म्हणाले, हे येत नाही. अगं मी सांगतो ना त्याला, बोलव बाबा, तू तिच्या इच्छेप्रमाणे जा, तिथे कुठे भोजन चाललंय तिथे. तो म्हणाला, महाराज माझं मी सांगतोय ना तुला, जा ना तू, तू कशाला विचार करतो? निष्ठावाने गुरुची आज्ञा आहे. निघाला. तेव्हा त्यांनी सांगितले गुरुने, कुलस्त्रीचे अंतःकरण दुश्चित असता कामा नये. घरामध्ये स्त्रीचं अंतःकरण दुश्चित असता कामा नये, म्हणून स्वतःच्या मनाला सुद्धा मुरड घालून करावं लागतं. आता गुरूंनी सांगितलंय, आपण जायचं. गेला. समोरासमोर सगळ्या स्त्री पुरुषांना बसवलेलं आहे, पाहिलेलं आहे.
यांनी चित्रावती वगैरे घातल्या. ती समोरनं बघते आहे. तिला एकदम असं दिसायला लागलं, गुरु महाराजांची कृपा, की त्याच्या पानाभोवती अनेक जीव जंतू आलेले आहेत अदृश्यात, आणि सगळेच जण ते अन्नावर तुटू नयेत आणि एक एक अंश त्यातला घेतायत. अन्न तिथे आहे, पण अन्नातला अंश रसांश सगळा घेतायत. सुकरापासून सगळं दिसतंय. घाबरले. मी का असं करायला लावलं? माझ्यामुळे माझ्या पतीचा नियम मोडला म्हणून ते जात नाहीत का? तशी पानावरनं उठली आणि गुरूंकडे जाऊन क्षमा मागितली. आता याला वाईट वाटलं, आता मी काय करायचं? तू काळजी करू नकोस, काळजी करू नको. आपत्प्रसंगामध्ये तुला दोष येणार नाही, पण तुला अमुक आहे. त्यांनी सांगितले, ते लिहिलेलं नाही, पण एक सांगितलेलं असं आहे की गायत्रीचा अमुक एक अनुष्ठान कर. त्यांनी त्याप्रमाणे केलं. मग ह्याच्यावरती गुरु महाराजांनी सगळ्यांना आचार धर्म सांगितला. तो काय आहे तो संक्षेपाने आपण पाहणार. अशा प्रकारांनी झालं आणि कावळे, श्वान, सुकर हे प्राणी जेवतायत असं दिसलं. मोठा धक्का बसला. शरण आली आणि मग त्याचा व्रतभंग झाल्यामुळे तो ब्राह्मण उद्विग्न झाला होता. मग तेव्हा स्वामींनी सगळं त्याला शांत केलं आणि मग खुलासा केला. परान्न घेण्याचा म्हणाले, तुला मी सांगतो. कुठे घ्यावं कुठे घेऊ नये याच्याबद्दल सांगता येते. मग तिनेही सांगितलं, यापुढे मी कसलाही हट्ट करणार नाही. गृहस्थ आश्रमाचा धर्माचं त्या ब्राह्मणाला सांगितलं, तू पालन केलेलेस, पण अन्नाबद्दलचं तुला मी सांगतो. नित्य कर्मादी आचारही सांगितला. पूर्वी नैमिषारण्यात पुरातन काली ऋषींनी जो आचार धर्म सांगितला तो सगळा पहिल्यापासून सांगतो. आचमन, ध्यान, स्नान, गायत्री मंत्र, अन्निक हे सांगितले. शरीर शुद्धीसाठी सुद्धा त्यांनी आचमन सांगितलेलं आहे. 3 प्रकारचं आचमन. 3 म्हणजे केशवाय स्वाहा, नारायण स्वाहा, माधवाय स्वाहा नमः नाही तिथे. इतर वेळेला स्वाहा म्हणायचा. याच्यात 3 प्रकार आहेत. का बरं आहे? भावना पाहिजे ती. तुम्ही करताना आचमन, मग तुम्हाला फळ काय येत नाही? कारण ती भावना नाही. कवायतीसारखं करायचं, केलं तर केलं, धड आलं तर आलं तर नाही, असं नाही आहे. त्यासाठी त्याचा अर्थ आहे. त्याचा काय आहे? पहिलं आचमन म्हणजे बाह्य शरीर शुद्धी, दुसरं आचमन म्हणजे मनशुद्धी, आणि तिसरं आचमन म्हणजे त्या ठिकाणी बघितलं तर आत्मशुद्धी. म्हणून हे घ्यायचं आहे. द्विराचम्य, मग सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, हेही त्या ठिकाणी शुद्ध झालं पाहिजे. कारण पंचकोशाची कल्पना आमच्याकडे आहे, शरीर शुद्धीची कल्पना आहे, आणि सगळ्यांना सारखं आहे बरं का. एकालाच नाही, ब्राह्मणाला केलं तर सगळ्यांना सारखंच आहे. अशा प्रकारांनी आहे. आणि म्हणून हे करायचं. आणि ते सगळं करताना आपल्याला वैदिक मंत्र नाही आले, काही बिघडत नाही. ओम नमः शिवाय म्हणा. कारण भस्माचा जो अधिकारी आहे तो शिवजी आहे. म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून भस्म धारण करू शकता. कारण का? आम्हाला येत नाही, आम्ही काय करावं? एवढं ते यायला हरकत नाही की नाही आलं, हरकत नाही. किती गुरूंनी सवलत द्यायची, धर्माने द्यायची, धर्माचा विचार आहे ना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ही शुद्धी सांगितलेली आहे. मंत्राचं अनुष्ठान, न्यास वगैरे सगळे तपशील आहे. आपल्याकडे न्यास जे येतात त्याची तुलना कशाशी केली आहे? सध्याची रेखीची पद्धत. आमच्या शरीराचे जी काही अग्र आहे किंवा पॉईंट्स म्हणतो ते आहेत,
त्याला प्रेशर दिल्यानंतर अंतर्गत होणारे बदल ते त्या न्यासानी होतात. आज हीच थेरी तुमच्या रेखीच्या पद्धतीत आहे. हा अभ्यास कराल तसा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं न्यास करावे. मग त्यांनी सांगितलंय जपसंख्या सुद्धा सांगता येते. पहिली महत्वाची गोष्ट जपसंख्या काय करायची, ती कुठली करायची, आपल्या श्वासावरची. श्वास संख्या किती आहे, योगशास्त्र सांगतं 21,600. हे दिवसभराचे श्वास आहेत माणसाचे. जास्त कमी झालं आयुष्य कमी, लवकर झाला तर कमी राहिला तर दीर्घकाळ. आणि त्याला निसर्गातलं उदाहरण, सगळ्यात जास्त श्वास हा संथपणे घेणारा प्राणी म्हणजे कासव. म्हणून कासव हे दीर्घकाळ जगतो. ज्याला दीर्घकाळ जगायचंय त्यांनी त्या ठिकाणी श्वास मंदपणे घेत चला. साधनेसाठी जगण्यासाठी म्हणतोय, राजकारणासाठी नाही. आमचं 84 झालं 85 झालं तरी आम्ही राजकारण सोडत नाही आहोत, हे नाही, त्यासाठी मी सांगत नाहीये. चिंतनासाठी ज्याला करायचंय त्यांनी हे करायला हरकत नाही या ठिकाणी. मग त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की ही जपसंख्या तुम्हाला करायचं वाटतंय ना, मग निरनिराळ्या पदार्थ सांगितले, गोष्टी सांगितल्या की तुम्ही शंखावर केलं तर काय होतं, प्रवाळाच्या माळेवर काय आहे, स्फटिकाच्या माळेवर काय, मोत्याच्या माळेवर किती आहे, कमलाक्ष म्हणजे कमळाच्या बीवरती ते मणी असत करतात, ते कमलाक्षावर किती होतं. याप्रमाणे सांगत सोन्याची माळ, दर्भाच्या गाठी अशा प्रकाराने करायचं आहे. आणि जपसंख्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोणती, तर करमाला. करमाला म्हणजे कोणते, आपला हात हा धरला तर ह्या जे बोट आहे ते हिथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पेरं येत, जास्त काही नाही. कोणाच्या आपली उपासना, आपली साधना लोकांना दाखवण्यासाठी करू नये. जपसंख्या सांगायचं कारण नाही. हे सतत जर राहिलं तर शेवटपर्यंत तुम्ही काय तुमचं म्हणतात कोम्यात जा, नाही तर कुठेही जा, काही होत नाही. तुमचा अखंड जप अंतर्मनात चालू असतो. करा, सोपं आहे. मुरणारे का याला महत्व आहे. तेही विचार सांगितले. मेरुमणी ओलांडू नये, त्यासाठी जप सकाळ दुपार संध्याकाळ करायचा आहे. वस्त्र कोणतं नेसावं, कोणतं नेसू नये, कसं बसावं, हे सगळ्या गोष्टीचा विचार सांगितला. भस्म धारण करावं, गंधही लावावं, कुंकुम तिलक हा असला पाहिजे. ते कशासाठी आहे, बाहेरनं येणाऱ्या अदृश्य शक्ती, वाईट शक्ती, अदृश्य म्हणजे म्हणण्यापेक्षा वाईट शक्ती ज्या असतात त्या रोखल्या जातात. त्या रोखल्या जातात म्हणून करायचं आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि मग गायत्रीचं ध्यान, संध्या वंदन हे सगळं त्रिपाद गायत्री म्हणावं. पद्धत आहे की गायत्री मंत्र म्हणण्याची. षडांगन्यास, मंत्र विसर्जन, प्रार्थना करायचे, औपासना करायचं आहे. आहुती शुद्ध द्रव्य असले पाहिजे, तर्पण विधी हा करायचा आहे. संक्रांतीला आणि दिवाळीच्या वेळेला यमतर्पण प्रत्येकाने करायचं आहे. सगळ्यांना तो अधिकार आहे. दक्षिणेकडे तोंड करून ते त्याची यमाची 14 नावं घेऊन ते करायचं आहे. त्याचं कारण एवढंच आहे, मृत्यू काळ हा सुसह्य होतो. मी कारण मी माणसा सांग लिहिलं नाही हा त्याच्यात, नाही तर उद्या कोणी ग्रंथ पाहिला, अहो कुठे लिहिलं, तुम्ही काहीतरी सांगताय. पटलं तर उचला, नाही तर सोडा, काय त्याची बिघडते.
ह्याप्रमाणे आहे. नंतर ह्या प्राचीन ग्रंथानुसार अनेक विषय आहेत. ऋषी ही गुरूंनी माहिती दिली, जी क्रिया करायचं त्याचं स्वरूप ज्ञान भक्तांना असलं पाहिजे, हा उद्देश आहे महाराजांचा. का सांगतात इतकं? मी हे करत असताना कवायतीसारखं नको, हात पुढे वरती बाजूला खाली 1 2 3 4 1 2 3 4 नाही. त्यांनी समर्थ ठरत नाही, वाया जाणार नाही ते, पण समर्थ ठरत नाही. 3 गोष्टी असतात. एक गोष्ट असते व्यावहारिक ज्ञानाची. व्यावहारिक ज्ञान कोणतं? तुझ्या वड्या फार छान होतात, मला शिकव. तिला शिकवायचं नसतं, कारण स्वतःची ती मोनोपॉली असते. अगं तू कशा करते? अगदी मी तशाच करते. पण दुसरी जी शहाणी ऐकणारी असते ना, ती काय म्हणते, तू करशील तेव्हा मला सांग. ती काय सांगायला येणार आहे? तिला सांगायचं नाही ती. पण तिच्या लक्षात येतं, आता संक्रांत आली आहे, मऊ तिळवडी कशी करते ही दरवेळेस येते, नेमकी ती त्यावेळेला टपकते. तरी सुद्धा महत्वाच्या गोष्टी करणारी स्त्री तिच्या समोर करत नाही, कारण आपला हक्क जाईल ना. अशा माहिती देणाऱ्या ते सगळे आपले गुरुच असतात. मग त्या ठिकाणी श्री गुरु कोण? श्री गुरु म्हणजे यातून मोठ्या कौशल्याने या विश्वातलं ज्ञान संपादन करतात आणि त्याचा स्वानंद सुखाय स्वतःपुरता आनंद घेतात. त्यांना तो दुसऱ्याला देता येत नाही बरं का. श्री गुरु म्हणजे ते दुसऱ्याला देऊ शकत नाही, ते स्वतःपुरता ठेवतात. तिसरे असतात ते सद्गुरु. ते सद्गुरु आपणासारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, ते सद्गुरु. आपला आनंद हे दुसऱ्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये संक्रमित करतात. आपला आनंद हा दुसऱ्याला देऊ शकतात, ते सद्गुरु असतात. ही खूण सांगतोय तुम्हाला. मग त्यांनी त्या ठिकाणी तेही सांगितलं, अशा पद्धतीने जर पाहिलं तर हे सगळ्यांना समजावं व्हावं म्हणून कर्मानुसार चित्तातील जीवनरूपी परमात्म्याची कला पाहण्यासाठी हे सगळं उपयोगी ठरू शकतं, हा भाग येत आहे. मग ब्राह्मणांचे स्नानादी आचार धर्म सांगितले. विवस्त्र स्नान करायचं नाही, अंगावर सतत वस्त्र हे असलं पाहिजे. कारण आता बाथरूम संस्कृती आहे म्हणून सांगायचं. न्हाणीघर गेलं, बाथरूम आलंय. गायत्री मंत्राचं विधानही सांगितलं. संपूर्ण अध्याय कर्माचं विधान माहितीने भरलेलं आहे. शास्त्रानुसार सर्व आचरण करणं सध्याच्या काळात निश्चित अवघड शक्य नाही आहे, परंतु जे शक्य आहे ते करावं. आसन, स्नान, शौचशुद्धी हे बघायचंय, तपशील करायचंय. विश्वातील सवितृ शक्ती ही त्याच्यामुळे आपल्या जीवनात प्रगट होते, संक्रमित होते, ती पुन्हा बाहेरही पडते, इतरांनाही त्याचा फायदा होतो. नाही, तो वैदिक आहे. महिलांसाठी पौराणिक मंत्र आहे, परंतु अगदी त्याच्या वाचून अडत नाही. महिलांना अनेक सवलती दिल्या आहेत त्यासाठी, त्या तुम्ही बघा. संध्यावंदन केलं नाही तर ब्राह्मणाला दोष आहे, केला तर पुण्य नाही आहे. मग का मागे लागायचं महिलांनी? नाहीये. तुम्हाला मी खूणगाठ सांगतो. एका थोर गायिकेने हे सगळं सगळीकडे सध्याच्या आधुनिकतेच्या साधनांच्या माध्यमातून त्याला एक प्रकारचं वळण दिलं, गायत्री मंत्राला चाली लावल्या. आणि असं लक्षात आलं 6 महिन्यातच
वैधव्याला प्राप्त झाल्या. चांगलं वाईट प्रारब्धात तेच होतं, ते झालं, त्याच्यामुळे थोडंच झालं का, तो विचार तुमचा तुम्ही करा. पण त्याच वेळेला का, आधी का नाही, त्यानंतर का नाही, काही वर्षांनी नाही, पण त्याचा इफेक्ट आहे. उगीच उगीच वाटेचा नाही. एक लक्षात ठेवा, थोरांनी सांगितलेलं ऐकायला काही बिघडणार का? आपल्याला हे बघा, पैसा सांभाळा, कडोश्रीचा किल्ली सांभाळा, आम्ही काही नाही म्हणत, नकोच आहे काही. पण आपल्या हिताचा विषय जर सांगितला तर त्याला श्लेष का काढावे? स्वहित माझे मजला कळेना, तुझवीन रामा मज कंठवेना. ही स्थिती आहे, ही स्थिती आहे आज. आणि यासाठी हे बघायचं आहे. शौच, लघुशंका, दंतधवन याबद्दल असं म्हणतात, परिस्थिती बदललेली आहे. क्रिया, कर्म, पूजा विधी बहुजन समाजातून लोप झालेला आहे. ब्रह्मांड शक्ती आणि पिंड शक्तीचा समन्वय करण्याचा हा योग आहे. गायत्रीच्या न्यासाबद्दल पुनश्चरण आहे. शरीरातील विविध स्थानी मंत्रांच्या अक्षरांची स्थापना करून शरीर सूक्ष्म भूमिकेवर सुरक्षित आणि तेजस्वी करण्याचा हा एक हेतू आहे. या अध्यायात वर्जावर्जही सांगितलंय. स्थूल सृष्टीच्या परिणामापेक्षा या सगळ्या आचारामध्ये सूक्ष्म सृष्टीच्या परिणामाचा विचार आहे. तुम्हाला स्थूलात नाही कळणार, पण सूक्ष्मामध्ये होणारा परिणाम हा तिथे जाणवणार आहे. आणि म्हणूनच शुद्धतेसाठी आपल्याकडे मृत्तिकेचा स्पर्श सांगितलेला आहे. आता हीच मृत्तिकेला आम्ही पाश्चात्य देशाने काय केलं, मडबात म्हटलं, आणि त्यांचा मडबात टीव्हीला, युट्यूबला बघून आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करतो गोव्यामध्ये. याला काय अर्थ आहे का? अरे पण भस्मधारण रोजचं सांगितलंय ना, मृत्तिका स्नान सांगितलंय ना. मग ते नाही, ते कणकालं बाहेर झालंय, मूर्ख आहेत, त्यांना काही वेळ नव्हता. वेळ होता, उद्योग लावून दिला ब्राह्मणाच्या मागे, लोकांच्या मागे, ब्राह्मण नाही लोकांच्या मागे. असं नाहीये. आणि म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे. प्रत्येक दिशेचे अधिष्ठात्री देवता आहेत, इष्टदेवता आहेत, त्या दिशेला तोंड करून जप करायचा आहे. म्हणून दक्षिणेकडे तोंड करून जेवायचं नाहीये, दक्षिणेकडे करून तोंड जप करायचा नाहीये. हा काही संकेत आहेत त्याच्या पाठीमागे. ब्रह्मांडात सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण सवितृ शक्ती आहे, तिचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. यासाठी हे सगळं आहे. मग कुठे आहे? गोठा, तुळशी वृंदावन, शुभ वृक्षस्थळ, नदी तीर या जागा पवित्र आहेत. आणि म्हणून, आणि गोठा म्हणजे गायीचा गोठा, म्हशीचा नाही. ह्याला आता या ठिकाणी आपल्याकडे भस्म, गोपीचंदन अशी लावण्याचा प्रकार आहे. ही खरं काय आहेत सगळी? गोपीचंदन देवाला लावायचं नाही. केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायामध्ये असल्याप्रमाणे मस्तकाला वारकऱ्यांनी लावावं आणि श्राद्धादी पक्षामध्येच ते वापरायचं आहे. ती मृत्तिका म्हणजे गोपींचे देह आहेत. आता ही गोष्ट सांगत बसत नाही, वेळेल वेळ आला तर पुढे सांगेन. त्याच्यामुळे ते रोग जंतू निरोधक आहेत, विरोधक आहेत ते, म्हणून ती लावायची आहेत. मर्मस्थानी लावायचे. प्रत्येकाच्या नियमामागे माणसाच्या हातून पापकर्म घडू नये, घडली तर त्याचा लगेच नाश व्हावा. म्हणून संध्या वंदनात पहिला मंत्र येतो, मम पात दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थे प्रातः संध्या करिष्यति. मग का करायचंय? रात्रीच्या संध्येपासून सकाळच्या संध्येमध्ये आमच्या हातून न कळत कळत झालेलं जर काही पापकर्म असेल तर त्याचा नाश कर बाबा देवता.
सकाळपासून दुपारपर्यंत किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या हातनं काही घडलं असेल तर त्याचा नाश कर बाबा, म्हणून हे संध्यावंदन आहे. असो, अशा प्रकारे अनेक विचार आहेत त्या ठिकाणी, परस्पर वचनं आहेत असं वाटतं. आता मग त्या ठिकाणी सांगतात अन्नदान करा. आता तुम्ही म्हणताय परान्न घ्यायचं नाही, मग अन्नदानाचा उपयोग काय, मग कोणी काय करायचं? आता लगेच गुरूंनी त्याच्यावरती सांगितलं, कोणाकडे जेवावं, कोणाकडे जेवू नये. तर त्याच्यासाठी सांगतात ते श्राद्ध पक्षादी कर्म जरूर करावीत, पण श्राद्ध पक्षादी कर्म करताना सगोत्रातल्यानी ते अन्न घेतलं गेलं पाहिजेलं, इतरांनी नाही. तो दोष आहे, कितीही सख्य असलं तरी. महात्म्यांचा प्रसाद जरूर घ्यावा, पण ते साक्षात्कारी महात्मा असले पाहिजे, आवर्जून घ्यावा. हाही विचार आहे तिथे. आता या ठिकाणी अधिकार भेदानुसार कर्त्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे. मग कुठे घ्यायचं? मठ, देवस्थान, गुरुगृही, श्वशुरगृही, ते सुद्धा सासू सासरे हयाते तोपर्यंत. ते गेलं की ते घर परान्न झालं नाही, जायचं नाही, परान्न झालं. मग त्याच्याकडे नाही. मातुलगृही नाही, म्हणजे आजी आजोबा आहे तोपर्यंत त्यांच्याकडे नातवानी घ्यायचं. ते गेला, त्याचा परान्नाचा नियम असेल तर. आमचं सगळं आम्ही मगाशी सांगितलं तसं आम्ही परान्नावरच राहतो, त्यांनी कुठे गेला तो विषय नाही आमचा. मग आजी आजोबा तोपर्यंत नातवानी स्वातीचे चालेल, नसताना नाही. दानाचं श्राद्धान्न वगैरे घेऊ नये. न कळत घेतलं गेलं तर गायत्रीचं एक अनुष्ठान सांगितलंय, ते करावं. दोष निवारणाची सुद्धा संकल्पना तिथे आहे. वाटेल त्याच्या हातचं जेवू नये, कोणाच्याही हातचं जेवू नये, सद्भाव पाहिजे. म्हणून नेहमी मी एक घरातल्या गृहिणींनी किती वेळ असो नसो, पण स्वयंपाक हा स्वतःच्या हातात ठेवा. साधा आमटी भात करा, पण तो आमटी भातच केलात पण प्रेमाने केलात तो उत्तम. याचं कारण काय? व्यावहारिक कारण सांगतो. जो करायला येणारा माणूस आहे ना, आता तर काय तो धर्म सगळं बदलच झालेला आहे. कोण कोणाकडे जाईल आणि काय करेल काही पत्ता लागत नाही. त्याची भावना कशासाठी येतोय? पैशासाठी येतो. त्याच्यासाठी तो भरा 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 करतो, निघून जातो. सकाळी केलेलं अन्न त्याच्यात आलेलं आहे. अन्न कशी शिळं कधी होतं? 3 तासानंतर शिळं होतं. आम्ही सकाळचं केलेलं कधीतरी खाणार, रात्रीपर्यंत बघणार आणि आजच केलेलं आहे. त्याचेही परिणाम दुष्परिणाम होतात. साधं करा, प्रेमाने करा, याला महत्व आहे. पंचपक्वान्न नको, ती पंचपक्वान्न अंगी लागत नाहीत, पण ते जर प्रेमाने साधा आमटी भात पिठलं भात केलात ना तरी पुरेसं आहे. पोट भरतं, पुरेसं राहतं. बघा तुम्ही त्याचे अनुभव खूप आलेलेच सांगितलास, राहू दे आता तो. त्याप्रमाणे ते होतं. म्हणून कोणाच्या नाही, कारण त्याच्या करणाऱ्याचे गुण अवगुण त्या अन्नातनं उतरतात. आता तुम्ही म्हणाल अन्नातनं उतरतात म्हणजे काय? तुमचं शास्त्रीय विज्ञान आहे ना, किरणांचा विषय मांडलेला आहे ना त्याने. आपण जेव्हा भगवंतासमोर हात जोडतो त्यावेळेला काय आहे माहिती आहे का? त्याच्या पाठीमागे आमच्या सगळ्या शरीरातले ऊर्जा जी असते ती आमच्या बोटात येते आणि आम्ही त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो. हे जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा तिकडली देवत्वाची ऊर्जा संक्रमित होते, मस्तकावरती आपल्या येते.
पण इथे भस्मधारण असेल तर ती शरीरात शिरते, बाहेरच्या बाहेर जात नाही. ही आमची ज्याला ऍक्शन म्हणतो ती सांगतोय. आम्ही का करायचंय? त्याच्यात प्रेम आहे, त्याच्यात आनंद आहे. मग इथे तेही सांगितलंय, नमस्कार कसा करावा. आपला हात, उजवा हात देवतेच्या उजव्या पायावर आणि डावा हात डाव्या पायावर हा पाहिलेला आहे. असा केला क्रॉस कनेक्शन होतो. अव्यक्तातली शक्ती जी संक्रमित होत असते ते क्रॉस कनेक्शन होतं. पण ती विद्या, ती शक्ती सुद्धा अशीच्या अशी फिरत असते, तेव्हा ती संक्रमित होते. अर्थ आहे त्याच्या प्रत्येकाच्या मागे. आणि म्हणून ह्या गोष्टी सांभाळायच्या असतात, असंही त्यांनी त्याविरुद्ध सांगितलेलं आहे. असं आहे, बऱ्या वाईट आहार विहारात कटाक्षाने शुद्धता हवी आहे. अन्नपानादी विचार हवाय. पदार्थ तयार करताना बऱ्याच गोष्टीचा परिणाम असतो आणि म्हणून त्या पदार्थामध्ये उतरतो, त्याचा विचार मनबुद्धीवर होतो. हा सूक्ष्म विचार आहे. यासाठी त्याच्याबद्दल आपण आता अनास्था झालेली आहे. यासाठी पारुषांनी निदान अन्न शिजवू नये हे सांगायचे दिवस आलेले. शिळे अन्न खाऊ नये. फ्रीजचा उपयोग शिळ्या आणण्यासाठी नको आहे. एकदा त्या ऑस्ट्रेलियातल्या लोक आले होते आणि भारतातले तिकडे राहणार. आम्ही सगळा स्वयंपाक घरी करतो, चांगली गोष्ट आहे. म्हटलं अहो याचं कॉलेज म्हणता लवकर, त्यांचं लवकर, तुम्ही लवकर जाता, मग उठता कधी स्वयंपाक सगळा म्हणजे काय? काही नाही, सुट्टी असते ना तेव्हा आठवड्याची कणिक भिजवून फ्रीजला ठेवतो. मग मी आले की मला पाहिजे तेवढ्या, किंवा घरात असेल तेवढ्यांच्या पोळ्या करायच्या. मुलीला येतं आता, तेव्हा ती आली की तिला पाहिजे तेवढ्या पोळ्या करायच्या. तर याला काय म्हणणार? आणि हाच आत्ता एक मेडिकल रिपोर्ट आलेला आहे की शिळं अन्न खाल्ल्याने कॅन्सरकडे जातं. म्हणून शिळं अन्न वर्ज्य सांगितलंय. मग एवढं महागा मोलाचं फेकून द्यायचं का? मग करूच नका ना जास्त. आज करायचं आणि 4 दिवस खायचा, हा कुठला न्याय? पण हे त्यांनी जिथे सांगितलंय, हे सगळं का सांगितलं माहितीये का? ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना कितीही डॉक्टर मोठा असला तरी तो आपल्या लेमन ड्रेसमध्ये जात नाही. स्टरलाइजच कपडे करतो की नाही, चपलांपासून डोळे वगैरे घालत नाही, हे बघितलं असेल. इतकंच काय, मोकळ्या डॉक्टरीन असेल तर मोकळ्या डोक्याने जात नाही. डोक्याला टोपी घालावीच लागते. केस सुद्धा तिथे गळता कामा नये. मग घरामध्ये म्हटलं तर काय बिघडलंय? आमचं ते ऑपरेशन थिएटरच आहे. आमचं मन बुद्धी चित्त निर्माण करणारी ती स्त्री आहे. पण ह्याचा विचार कोणी करायचा? आणि आता तर त्याच्या पुढे कळत झालाय, ऑनलाईन. केव्हाही उठावं, कोणीही काही, कुठूनही काही, करणारा वेगळा, पाठवणारा वेगळा, विकणारा वेगळा, आणून देणारा वेगळा, आणि आपण खाणारे चौथे पाचवे. काय याला करायचं? हे दोष प्रचंड येत आहे. व सकृत दर्शनी जाऊ नये. मला एकाने सांगितलं तुम्ही फार मूर्खात. म्हणाले हो. म्हटलं आहे बाबा. का रे? म्हटलं पण तुझ्या दृष्टीने. तर म्हणाला हो बाकीच्यांचे व्यवसाय नाही का चालले? हा बरोबर आहे, घरच्यांचे व्यवसाय थांबले स्वयंपाक न करण्याचे, आणि बाहेरच्यांचे आम्ही वाढवले. काय उपकार करताय हो लोकांवर? आता काय बोलायचं? बघणं आम्ही किती व्यापक होतो, तुम्ही किती मूर्ख आहात. बरोबर आहे. या विचाराला तुम्ही उत्तर काय द्या? आमचा धर्म सांगत नाही.
असो, जास्त खूप बोलता येईल, जाऊ दे. म्हणून त्या ठिकाणी हे नियमांचं सांगितलं. श्राद्ध पक्षादी कर्म करायचे, कारण त्यांचा भूर्लोकवास संपलेला असतो. सूक्ष्म कर्माप्रमाणे भूर्लोकातही सूक्ष्म वास त्यांचा असतो. देहपतनांत जीवाचं अस्तित्व मानलेलं आहे. आपल्याकडे स्वर्ग नरक कल्याणासाठी ते मोक्षदायक आहेत, कारक आहेत. तेव्हा श्राद्ध पक्षाने आई वडिलांचं स्मरण आहे. अन्नदानाने कर्मदेवता या अन्न पितरांना मिळत असतं. कर्मदेवता संतुष्ट होतात. मरणानंतर पुढे नसेल तर जीवाच्या इच्छा तृप्त राहतात आणि मग त्यांचाही प्रवास वेगळा सुरू होतो. आता एक नवीन पद्धत आली आहे. अहो, खरं सांगायचं का तुम्हाला, आमच्या यांचं म्हणणं होतं माझं काहीच करू नका, म्हणून मी काही करणार नाही. आम्ही बरं, मग त्यांचं म्हणणं होतं ते मृत्यूपत्राने सांगितलेलं केलं का हो काही तसं? छे, ते कसलं ऐकायचंय? आम्हाला इथे उपाशी ठेवून बाहेरच्यांना कशाला द्यायचंय आम्ही? त्यांनी भले सांगितलं असेल, आम्ही ते काही अवलंबलं पाहिजे असं काही नाही. का रे भाऊ? म्हणजे आमच्या स्वार्थासाठी आम्ही योग्य ते प्रकारे ठेवायचं का? पण एक लक्षात ठेवा, देह पडणं तुमच्या हातात नाही, पण पडलेल्या देहाचं काय करायचं ते इतरांच्या हातात आहे. आणि ते त्यांनी केलं नाही वेळेला तर त्यांना दोष आल्याशिवाय राहणार नाही. त्यांना दोष आल्याशिवाय राहणार नाही. देहदान ही संकल्पना भारतीय वैदिक धर्माची नाही. तो देह तुमचाच नाही, त्याचं दान कसलं करताय? पुष्कळ गोष्टी आहेत, गरुड पुराणाने त्या सगळ्या मांडलेल्या आहेत. अलीकडे एक नवीन फॅड निघालेलं आहे, गेल्यानंतर अस्थि रक्षा निरनिराळ्या ठिकाणी टाकायचं आहे. यमधर्माने स्पष्टपणे सांगितलंय एका ठिकाणीच टाकायला पाहिजे, कुठेही टाक नाहीये. त्याला स्पर्शही करायचा नाहीये कोणी. आता त्याच्या समाध्या करतात, अधिकार नाहीये. ते दर्शन वर्ज्य, नामसमाधी, सगळा आचार आम्ही बदलतोय. आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला आम्ही एवढी साधनातून आम्हाला फलोन्मुक्ता काही नाही. आचाराची जोड कुठे आहे त्याला? कसाही तुम्हाला तो फलोन्मुखता? मला सांगा, महाराजांनी काय, समर्थांनी काय, गोंदवलेकर महाराजांनी काय नामाचं महत्व सांगितलं. आता अनेक नामधारक झालेत, का ब्रह्मानंद कोणी झाला नाही? का हे तुमचे शंकराचार्य झालेले, कुर्तकोटी झाले नाहीत? त्यांच्याच बरोबरचे. त्यांनी प्रदर्शनं नाही कधी केली, माळा घेऊन नाही हिंडले ते. मन जप हा अंगात मुरला पाहिजे. जपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे, माऊली सांगतायत. मग का आम्ही होऊ शकत नाही? कारण आमचं प्रदर्शन आहे, दर्शन नाही. आम्हाला त्याच्यात रस नाही. त्यांनी केलं, मी केलं, ज्यांनी पाहिलं त्यांनी पाहिलं, नाही उपयोगाचं. असो, याप्रमाणे त्यांनी ते सगळं सांगितलं. आता या अध्यायात गुरूंनी जेवायचं योग सामर्थ्याचं स्त्रीला दृष्टी मिळावी म्हणून हे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्याचा परिणाम सांगितलेला आहे आणि अशामुळे याचा बोध झाला पाहिजे. हे सामर्थ्य कसं महात्म्यांचं असतं? शंकर महाराज होते, चौकातलीच गोष्ट आहे. पैलवानाची मिरवणूक शनिवार वाड्यावरून खाली येत होते. महाराज इथे मध्ये चौकात बसून राहिले. करण्यात ताई महाराज मेंढाळ्यांकडे त्यांचं येणं जाणं असायचं. बसून राहिले. अनेकांनी सांगितलं येऊ देत की, त्याला काय करायचंय, मला तो करेल त्याचं काय. लोकांनी सांगितलं
बाजूला व्हा. मी होणार नाही म्हणाले. आहे ना पैलवान, उचल मला दाखव म्हणे. आता हा मोठा पैलवान, हे त्याच्या कानावर गेलं. कसे उचलत उठत नाही बघतो म्हणाला. करतायत कुठे झालं. त्याला राग आला. काही दिवसांनी तोच महाराजांकडे गेला. डबाभर अभक्ष भक्षण घेऊन गेला. झाकून ठेवलं. महाराजा प्रसाद. महाराजांनी ओळखलं, बोलवलं शिष्याला. गुलाबाची फुलं आणली, त्याच्यावर ठेवली. 5 मिनिटं झाल्यावर सांगितलं, हा प्रसाद सगळ्यांना देऊन टाक. दिला. काय गोड प्रसाद आहे म्हणाले. बर्फी काय उत्तम केली आहेत महाराज, खाऊन बघा. हो का म्हणाले. तो माणूस पापला. मी आणलंय काय त्याला माहिती होतं. मग ती बर्फी कशी झाली. आशा शक्ती संक्रमण असतं, त्याला म्हणायचंय. हे का, हे महात्म्यांच्या जीवनात, तुमच्या आमच्या जीवनात आपण नाही करायचं असल्या गोष्टी. वाटे जाऊ नये. त्यातून काही घडलं तर त्यावेळेचा विश्वशक्तीचा विषय, सुप्रीम पॉवरचा विषय, तो आपला नाही. आणि म्हणून हे सगळं सांगितलंय. मग आहाराचे दुष्परिणामही सांगितले. काय होतं, किती आहे. शरीर धारणेसाठी आहाराची निश्चित गरज आहे. मानवी हेतू एकच आहे, मरेपर्यंत जगणं नसून कर्तृत्वानी देवत्वापर्यंत जाणं, याच नाव आहे मनुष्यत्व. म्हणून मन कशासाठी जायचंय, यासाठी जायचंय. दैवत्वापर्यंत पोहोचायचंय. शास्त्र पशु मनुष्य, मनुष्याचा देव बनवतात, पण ह्या शक्तीचा उपयोग मनुष्याने बुद्धीने नीट केला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, कुठला आहार घेऊ नये. आहार आश्रयदृष्ट घेऊ नये. आश्रयदृष्ट याचा अर्थ काय, तर कोणाकडूनही शिजवलेलं अन्न घेऊ नये. दुसरं, काळदुष्ट घेऊ नये. म्हणजे शिळं पाक भलत्या वेळी शिजवलेलं नाही घेऊ. भावदुष्ट, वाईट भावनेने केलेलं अन्न. वाईट भावना म्हणजे काय, मुलं असतात, अहो खाण्याचीच वयाची असतात, ती खाणारच आहेत ना. पण आई कामाची आहे, बाहेरच्या कामामध्ये दगमगणं, शेवटी म्हणते सारखी खा खा करतात, खा एकदा मेल्यानं, हे म्हणून करणं वागदुष्ट नाही उपयोगात. अनेक त्याला तदनुषंगिक तुम्ही बघा, स्वभावदुष्ट पदार्थ खाऊ नये. स्वभावदुष्ट म्हणजे काय, बटाटा, वातुळे, हरभऱ्याची डाळ, वातुळे, मग खाऊच नाही का, प्रमाणात पाहिजे. प्रमाणाबाहेर गेलं की तो त्याचा स्वभाव दाखवायला लागतो. मग आमची काय अवस्था होते, ज्याचं त्याने बघा. नंतर वागदुष्ट, वाईट बोलून कधीही स्वयंपाक करू नये आणि त्याच्यासाठी तळतळ करू नका. सगळं बाईनीच घरात करायचं का, आणि हे आमच्यावरच असतं का, झालं मग करूच नका ना. तापामध्ये मला ताप असून सुद्धा मी केलं, कशाला करू नका ना. त्यावेळेला पुरुषांना लावा ना कामाला, काय बिघडणार आहे, त्यावेळेला नाही. आणि इतर वेळेला तुम्हाला पुरुषांबरोबर आम्ही नाही का, आम्हीच का करायचं, तुम्ही केलं पाहिजे. ह्या असल्या मूर्खपणा पुढे काय बोलणार. इथेही त्यांनी ते सांगितलंय, वागदुष्टपणा. हवा रोगट असताना, आजारी असताना, विषमय पदार्थ, रोगजंतुयुक्त अनुचित अन्न घेऊ नये. हे सगळे विचार का सांगताय. रसनेंद्रिया महाबलवत्तर इंद्रिय आहे आणि यासाठी तिला जिंकलं पाहिजे. रसनेंद्रिय हे प्रपंचात देखील अब्रुनी आणि सुखाने दिवस काढण्यासाठी या सर्व गोष्टीचा विचार केला तर इंद्रिय आणि मनबुद्धी
ताब्यात राहतं, हा अर्थ तिथे आहे. आणि यासाठी महाराजांनी सांगितलंय, श्रोत्रिय इंद्रिय आवर्ती परिरसने नियमन करती, ते सहस्रा कवळजती विषयी ये. हे विषयाला खाल्ल्यासारखं होतं, विषाला खाल्ल्यासारखं होतं. अशा प्रकारचा विचार सगळा त्यांनी सांगितला. या सगळ्याचा विचार आपल्याला तारतम्य भावाने घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत असं होतं, मगच त्या ठिकाणी काय होतं, आमचं का लागत नाही, भले आम्ही या ठिकाणी ध्यानाला बसू, ध्यानाच्या अभ्यासाला बसू. आता काल आपण त्या योगावरती ऐकलं, नुसतं बसा मान्य, सगळं मान्य, पण तरी एक का होत नाही, आम्ही एकाग्र का होत नाही. एकाग्र होणं ही संकल्पना वेगळी आहे बरं का. मी वेगळं आले संधीत सांगेन, त्याचा अर्थ आपण काय घेतो आहे का. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हे सगळं जर घडायचं असेल तर हा आमचा आहार, आमची बाजू हे परिमल शुद्ध असली पाहिजे. जायचंच नाहीये, जायचं त्याला मनाई ठेवायचं, तेवढ्यावरच अवलंबून. कारण तुमच्या न घेण्यावर त्यांच्या लग्नाचं कोणाचं अवलंबून नाही. मी माझ्या सर्वेच्या लग्नात जेवलेलो नाही, मुलाच्याच लग्नात जेवलेलो नाही. त्याच्यातही आहे पुन्हा, पुण्यवाचनाच्या जेवणामध्ये जेवायचं नाही. मग मुलगी काय करते मी, हे बळ असतं, हे तपाचं बळ असतं, ही साधना आहे. आणि म्हणून ज्ञान आणि भक्ती दृढ होईल यासाठी याची गरज आहे. ज्याचं चित्त शांत असतं ते खरं ज्ञानोत्तर भक्तीचे अधिकारी असतात. शांतता म्हणजे काय, शांततेचा अर्थ काय. शांतता म्हणजे मन निर्वासनामय होणं, त्याचं नाव शांतता. मला कळलं नाही. अहो आहेत पर्याय, होणार आहे का, हे होणार आहे का सांगा. करणार तेवढे जग. आम्ही आलो जाऊन, समजा आपत प्रसंग आहे, केलं, जपसंख्या तेवढी होणार आहे का परत, की फक्त 11 वेळा करून नाही, दोषात ते तरी होणार आहे का. आज का फलोन्मुक्तानी, ह्या ब्राह्मणांनी सुद्धा कर्म केलं तरी फलोन्मुक्ता का नाही, कारण त्यांना सुद्धा बंधन आहे. ही जर कर्म केली की त्यांनी किती गायत्री करायचं आहे सांगितलेलं आहे, जर केला नाही तर ते दोषास पात्र होतात. म्हणून आज त्याची परिस्थिती आपण बघतोय ओंकारेश्वरावर. म्हणून करणारा सुद्धा पवित्र असावा लागतो, शुद्ध असावा लागतो. का, एक लक्षात घ्या, आता वशिष्ठ शुद्ध नव्हते, तपस्वी नव्हते, किती वेळा त्यांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला दशरथासाठी, का नाही झालं. त्यांनी ओळखलंय की माझ्यात काहीतरी दोष आहे. हे लिखित आहे, तुम्ही म्हणाल दाखवा कागद, तर कारण सध्याच्या तर प्रमाण लागतात, दाखवा कशात आहे. आम्ही कुठला दाखवणार, आमच्या बुद्धीतला विषय. विचार करायचा तर करा, नाही तर करू नका, आम्हाला काही घेणं देणं. म्हणून त्यांनी ऋषशृंगीच्या पुत्राला बोलवलं आणि लगेच त्यांनी यज्ञ केला तर तो फलोन्मुख झाला. मग यांनी केला तर का नाही झाला. हे जर मोठ्याल्या ऋषींचं राजा दशरथाचं रघुवंशातलं उदाहरण आहे,
तर ही आत्ताची उदाहरणं काय तुम्हाला पुढे दिसणार आहेत उत्तर? का करावं लागलं हे त्याच्या पाठीमागे, आणि म्हणून वासना कमी होत जाणं याचा अर्थ शम आहे. मग जशी स्थिती येते त्याचं नाव शांतता आहे, आणि याबद्दल जीवानी या जीवाचं रक्षण व्हावं ही स्वामींची इच्छा आहे. संसाराबद्दल जेव्हा वाटेल तेव्हा जीवाची मायेतून सुटका होईल, भक्ती प्रेमपूर्वक राहील. लक्षात ठेवायचं आहे, मन प्रत्येकाच्या जाणीवेत असतं. मनुष्याचं मन हे अन्नाने तयार होत असतं. अन्नाचे 3 भाग होतात. जे आम्ही खातो ते काय हे होतं, एक भाग असतो स्थूलरूप, त्याचं पुरुष बनतं महिला, स्थूल रूपाचा. त्याचा एक सूक्ष्म भाग असतो अन्नाचा, त्याच्यापासून रक्त बनतं. आमचं का दूषित होतंय हे कारण. आणि तिसरा असतो भाग सूक्ष्मात सूक्ष्म. आता आलेत ना संशोधन चाललेत ना, सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मातलं. करा त्याचा विचार की त्याच्यातनं बनत असतं मन, आणि मग जे खाल्लेलं अन्न आहे त्याच्यातनं बनतं. म्हणून ते कठोरपणा कसा येतो हे गेल्या 3-4 बातम्यांमध्ये कळतंय. महिलांच्या शत्रू कशा होतात कळत नाही, समजत नाही. पण हे मन या क्रूर कर्मानी प्रगट होतं, हे लक्षात घ्यायचंय. म्हणून स्वामी महाराज सांगतायत सारखं, यासाठी अन्नाची शुचिता असणं आवश्यक आहे. अन्न शुद्ध ग्रहण करायचं. संयमाविना मन सैरभैर होतं. आणि आपल्या साधकांचं नक्की काय होतं, साप शिडीच्या खेळाप्रमाणे एक दिवस सगळं छान छान छान, आपण शिडीनी वर चढतो, पुन्हा काळाच्या रूपामध्ये त्या काल सर्पाच्या तोंडाशी येतो की पुन्हा आमची घसरगुंडी आहे. एक पालन झालं, 2 पालन झालं तर त्याच्या चौपट आमची अधोगती. काय करायचं याला? आणि म्हणून अन्न सेवन याच्याबद्दल संयमाचा परिणाम होत असतो. यासाठी हे विचार त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्याच्या पुढे गुरु महाराजांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की हा कर्मकांड हा द्वितीय भाग आहे त्याचा. त्याच्यामुळे भगवंताच्या पूजे अर्चेची आता बाह्य स्वरूपात सांगतायत. हे मानवी शरीराबद्दल सांगितलं की देवाला फुलं वगैरे कशी व्हायची, विधिविधान कसं करायचं, कुलधर्म कुलाचार प्रथम पालन करावे. मग आपल्या आवडीप्रमाणे ज्याला एखाद्या देवतेची ओढ असते त्याप्रमाणे त्याचं पूजन अर्चन सगळं करू शकतात. फुलं वाहतानाचा विषय येतो. फुलं वाहताना ही आपल्याकडे अगदी संयुक्तिक वापरलेलं आहे. शिवाला बेल पांढरं फूल, गणपतीला तांबडं फूल, देवीला तांबडं फूल, विष्णूला पिवळं फूल, पांढरं फूल. हे कशासाठी? तेच का, दुसरी का नको? तगरीची फुलं नाही कारण ती भरपूर येतात. बिनवासाची फुलं देवाला वाहू नये, ती त्यांच्या जीवनाची शिक्षा आहे. ती विश्वसृष्टीतली सगळेच वृक्ष देवता वृक्ष नाही ना झाले. त्या विश्वसृष्टीतल्या शिक्षा त्या देवता वृक्षांमध्ये सुद्धा. म्हणून काही देवता वृक्ष आहेत, काही फुलं कशी आहेत, देवाच्या चरणावर जातील, नाहीतर प्रेतावर जात आहे. म्हणून फुलं काही तर रुद्राची शक्ती, शिवरूपाची, शिवाची
ही फुलांमधनं उत्सर्जित अधिक होते. ती कुठली फुलं? पांढरी फुलं. बेलव पत्र, तुलसी दल हे विष्णूचं. हे त्यालाच का व्हायचं? विष्णू शक्ती संक्रमित लवकर होते, अधिक येते. हे बघा, साधा बल्ब लावला काय, LED लावलं काय, फरक आहेत ना का नाही आहेत? आहेत. मग ते त्या ठिकाणी तसंच आहे. तांबडं फुल देवीचं आहे, गणपतीचं आहे. त्यांच्या जे शक्ती आहेत, मंत्र आहेत, त्या त्या फुलांच्या माध्यमातून अधिक विकसित होतात. त्याचं कारण काय? भौतिक विज्ञान आहे. उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे घालावेत असं आमचं शास्त्र सांगतं. आम्ही काय घालतो ते सोडा तुम्ही. का बरं? तर बाहेरची शक्ती, उष्णता ही अंगात शिरून ती परावर्तित व्हावी, पांढऱ्या रंगाने ती बाहेर पडते. विज्ञानच सांगताय ना. आणि हिवाळ्यामध्ये रंगीत कपडे घालावेत. का बरं? याचं कारण काय? तर शरीर उबदार राहायला पाहिजे, थंडीपासून रक्षण पाहिजे, उष्णता बाहेरची मिळायला पाहिजे, तर ती रंगीत कपड्यांनी खेचली जाते. हे सगळे विचार त्यांच्या सांगण्याच्या मागचे आहेत. म्हणून ही शिळी फुलं वाहू नये. आता दुर्दैव असं झालेलं आहे, शिळी फुलं व्हावीच लागतात. त्याचा फ्रीजचा आश्रय घ्यावा लागतो. आणायची कुठून? सगळ्यांना थोडी बागा आहेत, आणि बागा असल्या तरी तिथे फुलं असणार आहेत सगळी सदैव. साध्या साध्या गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे बाग आहे, ज्यांना करायचंय, 7 वेल लावावे पांढऱ्या स्वच्छ फुलासाठी. प्रत्येकाचा सीझन आहे, आणि त्या त्या सीझनला आपल्या घरातल्या देवतेपुरती फुलं आपल्याला मिळू शकतात. कळतंय कोण? जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, मोगऱ्यातले प्रकार आहे, काकडा आहे, नेवारी आहे, कुंद आहे. किती सांगायचे? हे जर तुम्ही ओळीने लावलेत ना, प्रत्येकाचा सीझन आहे, तो निसर्गाने दिलेला आहे. देवाला उत्तम वासाचं फुल मिळू शकतं. चमेली, मी तर आठवत होतो 7वाना. हे बघा समोर आहेत. ही सगळी त्यांनी इथे तिने सांगितलेलं. म्हणजे उद्या मला परत म्हणाल, मी तुम्हाला विवरणामध्ये सांगतोय की काय आपण करू शकतो. याप्रमाणे आहे. आणि मग काय होतं? आम्हाला देवतेकडे पाहण्याचं रूप प्रगट होतं. तुझे श्रीमुख सुंदर, एकनाथ महाराज सांगतात. का बरं? आम्हाला त्या सौंदर्याची कल्पना नाही. एस्थेटिक प्रमाणे पांडुरंगाची मूर्त जर पाहिली, सौंदर्य शास्त्राप्रमाणे आधुनिकतेच्या, काय त्याच्यात एकही पॅरामीटर नाही. तरी आमचे तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. माऊली म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. नको आता मला, त्यांना दिसतंय, मला का नाही दिसत? कारण मी इतका संवेदनशील नाही. साधकांनी ध्येय ठेवलं पाहिजे, त्यांना दिसलेलं रूप संतांना दिसलेलं मला दिसावं. ध्येय पाहिजे. साध्य दिलेलं आहे आम्हाला. मग हे मार्ग आहेत सगळे. आम्ही उपासना कशी करायची? रोजच्या रोज कराल ते, जे तुम्ही घ्याल ते देवाला समर्पण करायचं. नैवेद्य दाखवला म्हणायचं नाही. किती जणांनी पाळलंय ते बघा तुमचं. आणि जे कराल ते, चहा घ्या, कॉफी घ्या, दूध घ्या, काही घ्या, देवाला समर्पण. देवा, तुझा नैवेद्य म्हणून मी घेणार आहे, तुझा प्रसाद म्हणून घेणार आहे. प्रसादाचा अर्थ काय? हे बघा, आपण कोणाकडे गेलो आणि कोणी आपल्याला जर आल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला नाही, तर आपण परत जाऊ का त्याच्याकडे? काय माणूस नको, माणूस घाणे आहे, नकोच त्याच्याकडे जायला. पण हे त्याचा आदर आतिथ्य, त्याचं बोलणं आलं की काय होतं? अरे आलं पाहिजे ना, चांगलं आहे, बरं वाटतं.
मग तेच देवाचं आहे. देवाकडे गेलो की देव काय म्हणतो? अरे प्रतिसाद दिला त्यांनी आम्हाला. आपण काय म्हणतो? त्यांनी प्रतिसाद दिला. म्हणजे काय दिलं? तो प्रसाद असतो. तो आपल्याकडे येताना प्रतिसादातला ती निघून जातो आणि प्रसाद आपल्याला मिळतो. पण आम्ही काय करतोय? द्रवाकडे बघतोय, पदार्थाकडे बघतोय. पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट. आता काय म्हणावं? हे भाव पाहिजे. मी काय कशा पद्धतीने त्याला समर्पण करतोय. आणि म्हणून स्तोत्र आहेत, सुमन आहेत, ही सगळी सांगितले. मूर्तीच्या देवाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त काळ काढावा. उपवास म्हणजे काय? देवाच्या सान्निध्यात जास्त काळ राहणे, त्याचं नाव उपवास आहे. आता काळ आहे का कोणाला शक्य? नाहीये. मग निदान आपण त्याचं जास्तीत जास्त काळ त्या दिवसाचा त्याच्या देवाच्या सान्निध्य द्यावा का नाही द्यावा? नित्य तुम्ही वाचत नसाल, मान्य. एकादशी आहे, वाचा ना शिवलीलामृत. एक अध्याय, 11वा अध्याय, सोमवारे 11वा अध्याय. किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत. सगळ्यांनी सगळं केलं पाहिजे असं अजिबात नाहीये. पण तिथीनी तरी जमतं का नाही? मार्ग सांगतोय फक्त. हे त्या ठिकाणी बघता येतं. पुष्प मंत्रपुष्प आहे, स्तोत्र आहे. अर्चनातून एक तपोबल निर्माण झालं पाहिजे. अवराट पौर का नको. मूर्तीतील चैतन्य निर्गुण असणार हे नानाविध उपचारांनी प्रगट होतं. वैश्वदेव भोजन काळी सांगितलेलं आहे. सृष्टी नियम आणि सृष्टीचक्र याच्याशी निगडीत आहेत. आणि म्हणून जीवाचे प्राण अन्नमय आहेत. इतकेच नाही तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर ते त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की अन्न हे ब्रह्म आहे. भोजनाच्या वेळी बाह्य स्वच्छता पेक्षा आंतरिक शुद्धता, स्वच्छता, भावशुद्धी असायला पाहिजे. खायचंय म्हणून खाऊ नका. आणि यासाठी हा सगळा विचार आणि आहाराचं पथ्यबंधन सांगितलेलं आहे. वैदिक सनातन धर्म अभ्युदय निश्रेयस म्हणजे प्रपंचासहित परमार्थ साधून देणार आहे. आणि त्यामुळे सुप्रजा प्रजा जनन हा हेतू यामागे आहे. स्त्री पुरुषांनी अनंताने एकत्र राहून उपभोग घ्यायचा आहे. पण मार्गदर्शनही धर्माने केलेलं आहे. स्त्रीबद्दल आदर्श आणि असा दृष्टिकोन आहे. तिचं रक्षण झालं पाहिजे हाच उद्देश आहे. वर्तनाने श्रेष्ठ आणि पवित्र वर्तनाने स्त्री पुरुषांवर अंकुश ठेवलेला आहे. म्हणून धर्मशास्त्र आपल्याला जितकं जमेल तेवढं, मी म्हणत नाही काळ अनुकूल नाही, मला माहिती आहे मी तुमच्यातलाच आहे, पण जितकं शक्य आहे आपल्या मनाने आपल्यापुरतं, लोकांच्या सांगण्यावर लोकांना सांगून नाही. ते करत नाही, ते मला करून देत नाही, काही असं नाही, करून देत नाही तर नाही, समोर काही करायचं नाही. आपल्या उपासनाला बाधा नाही निर्माण करून द्यायची. म्हणून असं आहे, आचारो प्रथमो धर्म, आचारो रक्षते धर्म ही सूत्र आहे. कर्माला क्रियेचा विधीची जोड देऊन आचरणाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आमचं भोजन म्हणजे उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म सांगितलेलं आहे. यज्ञ भरण नाही आहे नुसतं. आणि म्हणून ह्याला आचार धर्म हा त्याप्रमाणे सांगितलेला आहे. अशासाठी साधकांच्या मनामध्ये कर्माविषयी अकर्मता ज्ञान होण्यापेक्षा त्या ठिकाणी कर्मज्ञान झालं पाहिजे. कर्म केली नाही. आता आणि पुढे जाऊन सांगू का, जरी यदा कदाचित मी स्वामी महाराजांचं सांगतो. स्वामी महाराजांचं एक उदाहरण देतो, म्हणजे मी तो सर्वेशाम नियम नव्हे बरं का, आधीच सांगतो. पण किती असू शकतं महात्म्यांचं. मुंबईमध्ये महाराज स्वामी होते, श्रीधर स्वामी, आणि पाद्यपूजेला लोक बोलवायचे, सगळ्यांचा आदर राखायचे.
त्याच्यामध्ये एक अनुग्रहित होता, तो आपला कोपऱ्यात उभा राहायचा, असा सगळीकडे यायचा स्वामींचे जिथे जिथे पूजा होईल. स्वामींच्या लक्षात आलं हा येतोय खरं, आणि त्याच्या मनातलं ओळखलं. तो काय म्हणतोय, माझी एकच खोली मुंबईसारख्या ठिकाणी, एकच खोली, कशी मी स्वामींची पूजा करणार? घरात 2 मुली, बायको, कुठे ना कुठे अडचणीचे विषय येतातच आडवे. मग म्हणाले कसं करायचं? सगळ्यांचं झालं आणि त्यांनी स्वामींनी त्याला शेवटी बोलवलं. कुठे बाळा राहतोस रे? मी इथे राहतो. म्हणजे जवळ आहे का? हो. चल मी आत्ता तुझ्याकडे येतो. आले. तू जमेल तशी पूजा कर आणि धावपळ काही करू नको. प्रेमाने बस, कुटुंबीय बसू दे. तुझी इच्छा आहे की नाही? आणि बरेच दिवस तुझ्या मनात घोलताय ना, मी येतोय ना, चल. पूजा केली, पुढे गेले. शिगेहळ्ळीहून पत्र पाठवलं. काय? अरे मी सगळ्यांना सांगतो बरोबर का, की तुम्ही पालन करा, हे करा, ते करा. अरे एवढ्याल्या खोलीत तू पालन कसं करशील? हे सगळं हे मी सांगण्याचा विपर्यास नको करू तू काही. मी तुला एक सांगू का, तुझी साधना वगैरे सगळी उत्तम आहे. मग तुझ्यासाठी मी एक नियम त्याच्यासाठी सांगितलंय, आपल्यासाठी नाही, पण आपण तत्व उचलायला हरकत नाही. की असं जेव्हा असेल ना, तेव्हा घरात नाही ना पालन करताना करू, काही हरकत नाही. पण त्या तिघींच्या हातचं कोणी असेल तर तू जेवायचं नाहीस. आला का प्रश्न? मग म्हणाला मुंबईसारख्या ठिकाणी पण तो, मला माहिती आहे तुझं कसं होईल. तर तुला एक सांगतो, शक्यतो तू त्या ठिकाणी यथायोग्य कुठे मिळत असेल नाही तर फलाहारावर राहा. तुला मी इथून सगळं सांगेन. पण अगदी नाही झालं, त्रास झाला, तू बाहेरचं घे, योग्य ठिकाणचं घे. भस्म टाक, नमशांताय म्हण, देवाचं नाव घे, त्याला समर्पण कर, मग ते तू खा. कोणासाठी? तीव्र साधकासाठी. हे इतकं गुरु महाराज करत असतात, शक्ती आपली उभी करतात. आम्ही करू शकू का? का करू शकणार नाही? तत्व स्वीकारायला हरकत आहे. म्हणून रोजच्या रोज नाही येते नियम, रोजचा नाही तो, आणि प्रत्येकाला नाही तोच. बाकी सगळी तयारी आहे. अशा वेळेला येणाऱ्या आपत्प्रसंगात मार्ग कसा काढायचा, शतपत्र काढा आणि बघा त्याच्यात काय लिहिलंय स्वामी. म्हणून आम्हाला त्याचा आदर आणि प्रेम वाटतं. आणि एक होतं, एकदा का थोडं तरी केलं ना, तरी भगवंत तुम्हाला पुरेपूर सहाय्य करतो बरं का, सगळे नियम राखायला. तीच गोष्ट पुढल्या अध्यायात झाली. भास्कर नावाचा ब्राह्मण होता, आणि त्या ब्राह्मणाने करायचं काय हो, तिथे सगळे समाराधन, त्याची इच्छा, स्वामींना आपण आराधनाचा नैवेद्य करूया, भोजन भिक्षा करू. ते बघायला लागले त्या ठिकाणी. त्यांनी आणलं 3 पात्राची सामुग्री, 3च पात्रांना जेवण मिळेल त्याच्या परिस्थितीने आणलं. लोक विचारायचे, का रे तो आला नाही? स्वामींना मला करायची भिक्षा. किती सामान आणलंयस? का पैसा आहे का? नाही मला हे सामान. हसायला लागले. स्वामींच्या कानावर गेली गोष्ट. स्वामींनी बोलवलं त्याला, एक उद्या तुझी भिक्षा घेणार आहे. लगेच यांनी तयारीला आणि सगळ्या गावाला निमंत्रण दिलं. लोकांना वाटलं चेष्टा करतोय, एक शीत तरी एकेकाच्या वाट्याला येईल का? इतकं अन्न तुझ्याकडे, आणि तुला काय करायचंय बोलव. तर गुरु महाराज म्हणाले, काही बोलले नाही. गावकऱ्यांच्या लोकांच्या मनातला भाव स्वामींनी ओळखला. जवळच्या शिष्यांना बोलवलं, सगळ्यांना सांगितलं, उद्या सगळ्यांनी स्वामींच्या इथे जेवायला यायचं, प्रसादाला यायचं. मग लोकांना खरं वाटलं. शिष्यांना सांगितलं, 4000 पत्रावळी घेऊन या, 3 पात्रांची सामुग्री.
काय असेल वैभव. आणि तू काय तुझं आणलं तेवढं शिजव, तू काय खटपट करू नको. त्याला हळूच सांगितलं, तू कसली खटपट, फक्त एक काम, सगळं अन्न शिजवून झालं की बसलंय तिथे आणून ठेव. अन्नपूर्णेला प्रार्थना, तू कर, मी काय करणार आहे बाबा, तू. त्यांनी केलं, सांगितलं, एक केलं. हळूच करून त्यांनी आपली छातीचा काही भाग घेतला, म्हणजे वेगळं वस्त्र असलेलं पण छातीच ती त्यांनी त्याच्यावरती टाकली. ती टाकली आणि सांगितलं जेवायला लाग, वाढा सगळ्यांना. झाला, त्रिसुपर्णाला सुरुवात झाली, बोलणी झाली, सगळ्यांच्या गर्जना झाल्या, वाढतायत सगळं उत्तम उत्तम. सगळा समाज जेवला, गाव जेवलं, 4000 लोक जेवले. आता काय करणार, तरी अन्न पहिलं केलं तेवढं शिल्लक. कुठली दिव्य शक्ती, कुठली शक्ती. आता म्हणाले जलचरांनाही घेऊन पोस्ट करा, सगळ्यांना द्या, पशु पक्षी सगळे जलचर, तरी शिल्लक. मग ती ही स्वामींची कृपा त्याच्यावर. तो अलिखित असा आहे त्याच्यातला भाग असा की नंतर स्वामींनी सगळं अन्न काढून घेतलं नरसिंह सरस्वतींनी आणि पातेली पालथी घातली, तेव्हा अन्न निर्मिती थांबली. हाचा अनुभव आम्ही 80-81 साली इथे घेतलेला आहे, देवीच्या यज्ञाची तजल्ली हवनाच्या वेळेला. आता यथावकाश बोलू ते, पण हे घडलं, घडू शकतं, घडतं, सद्गुरूंची कृपा, भगवंताची इच्छा, कृपादृष्टी, म्हणून हे होतं, कोणामुळे एकाने नाही. अशा मग त्या भास्कर ब्राह्मणाचं भाग्य काय, तो त्याला कशाचा अधिकार मिळाला. निर्गुण पादुका स्वामींनी घेऊन तेव्हा शेवटी निघून गेले, तेव्हा त्याच्या पूजे अर्चेची व्यवस्था त्या भास्कर ब्राह्मणाच्या वंशात दिली. त्याला 4 मुलगे होते, त्या 4 जणांकडचाच वंश आज तिथे 4 घराण्यामध्ये ती पूजा दरवर्षी एकेकाकडे चालत असते. तर हयात हा लाभ दिलेला आहे, त्याप्रमाणे झालं. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने बघू. आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही, यांचाच कार्यक्रम नाही, गीता जयंती नाही, यांचा कार्यक्रम आहे, माझ्या लक्षात नाही राहिलं. मी तरी परवा म्हटलं होतं त्यांना, असं काय नवाच्या मनसेंद्रिय वाबुद्ध्यात्मना स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. श्री कृष्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय.